नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थिंक लाईक गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण माथाडी बोर्डचा जो कायदा होता तो पाहत होतो। याच्या आधी आपले 3 लेक्चर झालेले आहेत। तर या 3-4 लेक्चरमध्ये आपण काय काय कंप्लीट केलेलं आहे, कलम 1 पासून आपण कंप्लीट केलेलं आहे 13 पर्यंत। तसंच या कलम 1 ते 13 पर्यंत जे टोटल 90 MCQ होते ते आपण विविध लेक्चरांमध्ये कंप्लीट केलेले आहेत। याच्यानंतर आता आपण पुढचे जे कलम आहेत ते या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। तर आता आपलं पुढचं जे कलम असणार आहे ते असेल तुमचं कलम क्रमांक 14 आणि या कलम क्रमांक 14 मध्ये सल्लागार समितीबद्दल दिलेलं आहे, ज्याला इंग्लिशमध्ये ॲडवायझरी कमिटी असं म्हटलं जातं। ॲडवायझरी कमिटी नेमकं काय काम करणार आहे त्याच्याबद्दल जर आपण बोलायचं असेल किंवा त्याच्याबद्दल जर तुम्हाला इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर या कलम 14चा जो वापर आहे तो सर्वात जास्त केला जातो। ओके, कलम क्रमांक 14 मध्ये जर उपकलम पाहिले तर 1, 2, 3 ते 5, 6 आणि 7 असे तुम्हाला उपकलम पाहायला भेटतील। वेगवेगळ्या सुधारणासुद्धा याच्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत। याच कलममध्ये आपण ते डिस्कशन करणार आहोत। सर्वात आधी आपण याच्या आधी काय केलेलं होतं, आपण एक माथाडी बोर्ड स्थापन केलेलं होतं। माथाडी बोर्डाचे जे सदस्य आहेत ते आपण स्थापन केलेले होते। नंतर मालक किंवा जे कामगार वर्ग आहे त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने जे अधिकार आहेत ते तुम्ही पाहिलेले होते। नंतर वेगवेगळ्या समित्या बनवलेल्या होत्या। त्याच्या माथाडी बोर्ड आपण पूर्ण कंप्लीट केल्यानंतर माथाडी बोर्डच्या वरती तुम्हाला राज्य सरकार जे होतं ते पाहायला भेटलेलं होतं आणि राज्य सरकारचे भरपूर अधिकार आपण याच्या आधी पाहिलेले होते। आता मला एक सांगा, हा इकडं माथाडी बोर्ड आहे, हे तुमचं राज्य सरकार आहे, तर हे डायरेक्ट एकमेकांशी कम्युनिकेशन करतील का? तर नाही, किंवा एखादी डायरेक्ट कम्युनिकेशन त्यांच्यामध्ये असतं, परंतु काय होईल, त्यांना वेगवेगळ्या जर स्कीमा राबवायच्या असतील तर अशा वेळेस त्यांना एक मिडल मॅन जो आहे तो लागत असतो, एक सल्ला देणारी जी कमिटी असते ती लागत असते। आणि त्याच्यासाठी कलम 14 जे आहे ते तुम्हाला दाखवतं की कशा पद्धतीने एक सल्लागार समिती या ठिकाणी अस्तित्वात येणार आहे। आता हे जे सल्लागार समिती आहेत त्यांच्यासाठी एक शब्द वापरला जातो, तो शब्द म्हणजे काय, तर सल्लागार समिती जी आहे ती माथाडी बोर्ड आणि राज्य सरकार यांच्यामधला काय असणार आहे, दुवा असणार आहे। आता या समितींची नेमके कामं कोणती आहेत ते आपण पाहणार आहोत। माथाडी बोर्ड काय करतं, वेगवेगळे जे कायदे असतात ते लागू करत असतं। ओके, नंतर दुसरी गोष्ट माथाडी बोर्ड काय करतं, योजना ज्या असतात त्यांची अंमलबजावणी करण्यात येते। ओके, त्याच्यानंतर जे नवीन कामगार गट जे आहेत त्यांना एखादा कायदा जो आहे तो लागू कशा पद्धतीने करायचा आहे ते माथाडी बोर्ड पाहत असतं। नंतर आता हे एक माथाडी बोर्ड झालं, असे राज्य सरकारच्या अंडरमध्ये भरपूर माथाडी बोर्ड आहेत। तर या सर्वांमध्ये काय असणं गरजेचं आहे, समन्वय जे आहे ते असणं गरजेचं आहे। ओके, तर हे जे सर्व गोष्टी असतात ते कोण करतं, माथाडी बोर्ड आणि राज्य सरकार मिळून करत असतात। परंतु हे करत असताना राज्य सरकारला एक सल्ला जो आहे तो कंपल्सरी घेणं गरजेचं असतं। कोणाचा तरी सल्ला ते घेतील आणि मग या सर्व जे कामं आहेत ते राज्य सरकार करणार आहे। मग अशा वेळेस हा सल्ला नेमका कोण देईल, तर त्याच्यासाठी एक सल्लागार जी समिती आहे सल्लागार समिती जी असते तिला डेव्हलप करण्यात आलेलं आहे। ओके, तर या समितीचं नेमकं काम काय आहे, जे वेगवेगळे कायदे असतात, जे वेगवेगळ्या योजना असतात, एखाद्या पर्टिक्युलर भागाला कायदा लावायचा की नाही याच्याबद्दल सल्ला देणं, आणि तो सल्ला कोणाला द्यायचा आहे, राज्य सरकारला द्यायचा आहे। ओके, या सल्लागार समितीचं जसं नाव सजेस्ट करते ती काय करणार आहे, वेगवेगळ्या गोष्टींवर सल्ला देणार आहे आणि राज्य शासनाला तो सल्ला जवळपास त्यांच्यावर बंधनकारक असणार आहे। मग हे जे सर्व आहेत म्हणजे या समितीचे नेमके काम काय आहे ते कलम 14 मधला उपकलम 1 मध्ये दिलेला आहे। उपकलम 1 असं सांगतो की ही जी समिती तुम्ही स्थापन केलेली आहे तिचं नेमकं काम काय आहे। जर कामच नाही माहिती असेल तर ती समिती काही कामाचीच नाही। म्हणून कलम 14 मधला उपकलम 1 आपल्याला या समितीचं नेमकं काम काय आहे ते दर्शवत असतो। या कलम 1 मध्येच एक नवीन सुधारणा जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि ती कलम 1 मधला ए मध्ये देण्यात आलेली आहे। आता 1 कधी दिली तर 2025 साली देण्यात आलेली होती। 2025 साली हे जे आहे ते देण्यात आलेलं होतं। याच्यानुसार काय सांगितलेलं आहे, जर समजा एखाद्या ठिकाणी सल्लागार समिती जी आहे ती कार्यरत नसेल, ओके, एखाद्या ठिकाणी जर एखादी सल्लागार समिती जी आहे ती कार्यरत नसेल
तर अशा वेळेस राज्य सरकार समितीच्या सल्ल्याची वाट पाहणार नाही किंवा चर्चेची वाट पाहण्याची राज्य सरकारला गरज नाही असं एक ए मध्ये दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? जर पर्टिक्युलर वेळेस सल्लागार समिती कार्यरत नसेल, सल्लागार समिती जर कार्यरत नसेल तर अशा वेळेस काय होईल, राज्य सरकार जे आहे त्याला कोणत्याही चर्चेची वाट पाहण्याची गरज नाही. स्वतःचा अधिकार क्षेत्रामध्ये राहून तो काय करेल, त्याची अधिसूचना जी आहे ती काढू शकतो आणि अंमलबजावणीचे जे निर्णय आहेत ते घेऊ शकतो. आता तुम्हाला क्लिअर झालं असेल 14(1) मध्ये दिलेलं आहे की सल्लागार समिती नेमकं काय काम करते. ओके. नंतर 1A मध्ये दिलेलं आहे की समजा सल्लागार समिती अस्तित्वातच नसेल किंवा कार्यरतच नसेल तेव्हा राज्य सरकार काही यांची वाट पाहत बसणार नाही की नवीन सल्लागार समिती तुमची स्थापन होईल त्याच्यानंतर आपण डिसिजन देऊ, असं होणार नाही. राज्य सरकार त्यावेळेस स्वतः डिसिजन घेऊ शकते असं 1A मध्ये दिलेलं आहे. मग पुढचं काम काय असेल आपलं? पुढच्या कामामध्ये आपण दुसरं जे कलम आहे ते पाहणार आहोत. पुढे गेल्यानंतर आता आपण सल्लागार समिती जी आहे तिचे कामं आपल्याला माहीत पडले की असे कामं ती सल्लागार समिती करणार आहे. मग या समितीची नेमकी रचना कशी असेल, समितीची रचना कशा पद्धतीने असेल ते आपण पाहूया. ओके. जसं माथाडी बोर्डाची रचना होती त्याचप्रमाणे जी समिती आहे, सल्लागार समिती जी आहे तिची सुद्धा रचना असणार आहे, परंतु ते थोडंसं वेगळं असणार आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो. आपली जी माथाडी बोर्ड होतं, आपलं जे माथाडी बोर्ड होतं त्याच्यात कोणकोणते सदस्य होते? कामगारांचे सदस्य, कामगार सदस्य, त्याच्यानंतर मालकांचे सदस्य, त्याच्यानंतर शासनाचे सदस्य, असे 3 प्रकारचे सदस्य जे होते ते माथाडी बोर्डामध्ये तुम्ही पाहिलेले होते. सल्लागार समितीमध्ये काय चेंज असेल तर सल्लागार समितीमध्ये कामगारांचे सदस्य आहेत. ओके. मालकांचे सदस्य 100% आहेत. शासनाचे सदस्य, शासनाचे सदस्य हे सुद्धा आहेत. परंतु सल्लागार समितीमध्ये अजून एक सदस्य तुमचा ॲड होईल, ते म्हणजे जो आपलं राज्य विधानमंडळ आहे त्याचे सदस्य. राज्य विधान मंडळ यांचे जे सदस्य आहेत त्यांचा सुद्धा समावेश या समितीमध्ये होणार आहे. मला जे सदस्य आहेत त्यांच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो क्लिअर झाला असेल. आता काही लोकांना हे सुद्धा कन्फ्युजन असेल की राज्य विधान मंडळाचे सदस्य म्हणजे नेमके कोण, तर जे आपले आमदार असतात ना, तर आमदारांचे सुद्धा याच्यामध्ये सदस्य जे असतील ते घेण्यात येतील. इथं क्लिअर झालं की इथं कामगार, मालक, राज्य विधान सदस्य आणि शासनाचे सदस्य इतके लोक येणार आहेत. इथं फक्त माथाडी बोर्डामध्ये फक्त कामगार, मालकांचे आणि शासनाचे जे सदस्य आहेत ते येणार आहेत. पुढे गेल्यानंतर आपण जेव्हा माथाडी बोर्डाची समिती पाहत होतो त्याच्यात आपण रूल लावलेला होता. रूल नंबर 1, जेवढे कामगार आहेत तेवढेच काय असणार आहेत, तेवढेच मालकांचे सदस्य असणार आहेत. इथं सुद्धा हा रूल अप्लाय होईल. इथं सुद्धा हा रूल अप्लाय करायचा आहे. जेवढे कामगारांचे सदस्य आहेत तेवढेच मालकांचे सदस्य आहेत आणि तेवढेच तुम्हाला आमदारांचे जे सदस्य आहेत, आमदार जे आहेत ते पाहायला भेटतील. जेवढे कामगार, जेवढे मालक आणि तेवढेच आमदार, अशा पद्धतीने सदस्य जे असतील त्यांची संख्या याच्यामध्ये सुद्धा इक्वल करण्यात आलेली आहे. नंतर माथाडी बोर्डामध्ये तुम्ही दुसरा रूल पाहिलेला होता. दुसरा रूल काय होता? जे राज्य सरकारांचे जे सदस्य होते ते किती होते? 1/3 होते. ओके. 1/3 होते. 1/3 न म्हणता 1/3 म्हणूया. 1/3 होते म्हणजे टोटलच्या किती होते? 1/3 तिथं तुम्हाला सदस्य पाहायला भेटलेले होते. या सल्लागार समितीमध्ये राज्य सरकारचे जे टोटल सदस्य असतील ते किती असणार आहेत? 1/4 असणार आहेत. म्हणून मी तुम्हाला बोललेलो होतो की मागचं लेक्चर जे असतील, 2 लेक्चर जे आहेत ते शांतपणे पहा. ते क्लिअर झाल्यानंतर सगळं पुढचं तुम्हाला इझिली क्लिअर होत जाईल. ओके. तर 1/4 या समितीमध्ये राज्य सरकारचे सदस्य असतील. म्हणजे जेवढे कामगार प्लस मालक प्लस आमदार यांची जर टोटल केली त्याचा 1/4 तुम्हाला राज्य सरकाराचे सदस्य पाहायला भेटतील. आणि हे सर्व जी समितीची रचना आहे ते कशात दिलेलं आहे तर जे उपकलम 2 आहे त्यामध्ये या समितीची जी रचना आहे ती देण्यात आलेली आहे. पुढे गेल्यानंतर ही तुमची समिती बनली. मग पुढचा पॉईंट काय असतो आपला? अध्यक्ष नेमका कोण बनेल?
या समितीमध्ये अध्यक्ष नेमका कोण बनणार आहे? माथाडी बोर्डामध्ये तुम्ही पाहिलं होतं की राज्य सरकारचे जे सदस्य होते तो तुमचा अध्यक्ष बनत होता. सेम याच्यामध्ये सुद्धा या समितीच्या रचनेमध्ये सुद्धा तुम्हाला जो राज्य सरकारचा सदस्य आहे, राज्य सरकारचा जो सदस्य राज्य सरकारने प्रोव्हाइड केलेला आहे तोच याचा अध्यक्ष बनणार आहे. ओके. आणि पुन्हा त्यांची नावं काय असतील? पूर्ण बोर्ड स्थापन झाल्यानंतर त्यांची नावं जी असतात ते राजपत्रात प्रसिद्ध होतात आणि जो अध्यक्षाबद्दल तरतूद केलेली आहे कलम 3 ते 5 मध्ये याच्याबद्दल इन्फॉर्मेशन जी आहे ती दिलेली आहे. ओके. मग आता तुम्हाला या समितीबद्दल मोस्ट इम्पॉर्टंट कोणत्या गोष्टी असतील? जे कलम 2 उपकलम 2 आहे ते तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट असतील. एखाद्या शिपमध्ये तुम्हाला एकाच 4 बद्दल विचारण्यात येईल. ओके. म्हणजे माथाडी बोर्डात एकाच 3 आहे. ओके. 1/3 माथाडी बोर्डात आहे. तर या सल्लागार समितीमध्ये जी सदस्य संख्या आहे ती 1/4 असणार आहे आणि याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतील. नंतर या समितीमध्ये आमदार असणार आहेत. तर हा सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला या उपकलम 2 मध्ये पाहण्यात भेटेल. ओके. आता आपण जे 6वं उपकलम आहे त्याच्याबद्दल बोलूया. 6व्या उपकलमामध्ये काय असेल तर या सदस्यांचा कार्यकाळ नेमका किती असतील असं आपल्याला 6व्या उपकलमात पाहायचं आहे. तर जेव्हा राजपत्रामध्ये सर्वांची नावं प्रसिद्धी झाली, आता हे राजपत्र होतं, जेवढे सदस्य होते त्यांची नावं तुम्ही प्रसिद्ध केलं, त्याच्यामध्ये एक तुमचा काय बनला? अध्यक्ष बनलेला आहे. आता या राजपत्रामध्ये ज्या दिवशी तुमची नावं आलेले आहेत, आता मी मालकांचा काय होतो? सदस्य होतो. तर मालकांचा प्रतिनिधी म्हणून या बोर्डावर जर गेलो तर ज्या दिवशी राजपत्रात माझं नाव आलं त्याच्यानंतर 5 वर्षापर्यंत जो कालावधी असेल तो मला भेटेल. किती वर्ष भेटणार आहे? 5 वर्ष भेटणार आहे. हे सर्व तुम्हाला उपकलम 6 मध्ये दिलेलं आहे. कार्यकाळ याच्यामध्ये मेन्शन आहे की राजपत्रात नाव आल्यापासून 5 वर्षापर्यंत आमचा कालावधी असेल. ओके. आता एक गोष्ट सांगा, जर राज्य सरकारला वाटलं की पर्टिक्युलर जो कर्मचारी असेल, पर्टिक्युलर म्हणजे एखादा कामगारांचा सदस्य असेल किंवा मालकांचा सदस्य असेल किंवा आमदार असेल, तो बिचारा कामच करू शकत नाही, तो या पोस्टला न्याय देऊ शकत नाही, तर राज्य सरकार त्याला कधी रिमूव्ह करू शकते का? तर याचं उत्तर असणार आहे हो. कारण की तुम्हाला आधीच बोललेलं आहे की हे राज्य सरकाराचं कशाचं पद आहे? मर्जीचं पद आहे. हे कशाचं पद आहे? मर्जीचं पद आहे. राज्य सरकार त्याला कधीही रिमूव्ह करू शकते. ओके. आता इथं तुम्हाला जो 5 वर्षाचा कालावधी दिलेला आहे, 5 वर्षापर्यंत तुम्ही काम करू शकणार आहेत, हा कोणाकोणाला अप्लाय होईल? तर कामगारांच्या सदस्याला अप्लाय होईल, मालकांचा जो सदस्य दिलेला आहे त्याला अप्लाय होईल, नंतर राज्य विधान मंडळाचा जो सदस्य आहे त्याला अप्लाय होईल. पण राज्य सरकारने जे सदस्य दिलेले आहेत, शासनाने जे सदस्य दिलेले आहेत त्यांच्यासाठी हा 5 वर्षाचा कालावधी अप्लाय होणार नाही. ओके. आता मला एक सांगा, समजा ही तुमची कमिटी फॉर्म केली 20 लोकांची. ओके. त्याच्यापैकी एक पद तुमचं रिक्त झालं. एक पद कशामुळे रिक्त होऊ शकतं? मृत्यू जर झाला सदस्याचा, किंवा त्याने स्वतःहून राजीनामा दिला, किंवा तो दिवाळखोर म्हणून घोषित झाला. अशा पद्धतीने जे आपण मागे अटी पाहिलेल्या होत्या त्या अटी लागून ते एक पद जे आहे ते समजा रिक्त झालं. माथाडी बोर्डाच्या वेळेस आपण काय करत होतो? माथाडी बोर्डामध्ये जेव्हा पद रिक्त होत होतं तेव्हा 90 दिवसांच्या आत आपल्याला भरणं जे आहे ते बंधनकारक करण्यात आलेलं होतं. इथं सल्लागार मंडळमध्ये काय आहे? इथं सल्लागार मंडळमध्ये 6 महिन्याची मुदत दिलेली आहे. 6 महिन्याच्या आत ते रिक्त जे पद आहे ते भरणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. ओके. आणि हे सर्व म्हणजे तुम्हाला आता बोललो की किती वर्ष कालावधी असावा, या सर्व ज्या गोष्टी होत्या त्या उपकलम 6 मध्ये तुम्हाला पाहण्यात आलेल्या आहेत. ओके. पुढे गेल्यानंतर आता पुन्हा एकदा आपली समजा एखादी मीटिंग लागली आणि या मीटिंगला येण्यासाठी मला जो खर्च भेटणार आहे TA आणि DA, TA DA जो आहे जे भत्ते आहेत ते कोणाकोणाला दिले जातील? राज्य शासनाचे प्रतिनिधी यांना सोडून उरलेले जेवढे पण प्रतिनिधी आहेत त्या सर्वांना TA आणि DA दिला जातो. आणि TA DA बद्दल उपकलम 7 मध्ये दिलेला आहे. उपकलम 7 मध्ये TA आणि DA बद्दल दिलेला आहे. असा तुमचा कलम क्रमांक 14 जो आहे त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला पाहायच्या आहेत. आता आपण नोट्समध्ये पाहूया की नोट्समध्ये कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत. कलम 14 काय आहे?
कलम 14 मध्ये सल्लागार समिती दिलेली आहे आणि या सल्लागार समितीचं जे इंग्लिशमध्ये नाव असेल ती असेल तुमचं ॲडवायझरी कमिटी. ओके. काम काय असेल, माथाडी बोर्डांना आणि राज्य सरकारला कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जो सल्ला देण्यासाठी आपण काय करतो, ही जी समिती आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे. नंतर आपण 14.1 पाहिलेलं होतं. 14.1 मध्ये समितीचं काम जे आहे ते दिलेलं होतं, कायद्याची आणि योजनांची अंमलबजावणी करणं, नवीन कामगार गटांना कायदा लागू करणं. ओके, हे पाहिलेलंच होतं आपण. आणि विविध माथाडी बोर्डाच्या कामांमध्ये समन्वय राखणं. म्हणजे मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं ना, हे राज्य सरकार आहे आणि त्याच्यासमोर विविध माथाडी बोर्ड आहे. तर या माथाडी बोर्डांमध्ये समन्वय राखणं हे सुद्धा या समितीचं काम असणार आहे. त्याच्यानंतर आपण जी 1A होती ती पाहिलेली होती. त्याच्यामध्ये काय होतं, 2025ची जी नवीन सुधारणा आहे ती इन्क्लूड करण्यात आलेली होती. समजा कोणत्याही कारणास्तव सल्लागार समिती जर कार्यरत नसेल तर त्याचा असतो, राज्य सरकारला समितीच्या सल्ल्याची किंवा चर्चेची वाट पाहण्याची गरज नाही, हे 1A मध्ये दिलेलं होतं. ओके. नंतर आपण 14.2 मध्ये समितीची रचना पाहिलेली होती आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचा इथून प्रश्न जो आहे तो फॉर्म होऊ शकतो. माथाडी बोर्डापेक्षा ते वेगळं आहे. समान प्रतिनिधी, कोणाकोणाचे समान प्रतिनिधी असतील तर मालक असतील, त्याच्यामध्ये कामगार असतील आणि राज्य विधानमंडळाचे जे सदस्य आहेत ज्यांना आमदार म्हटलं जातो त्यांची जी संख्या आहे ती इक्वल असली पाहिजे. माथाडी बोर्डात आमदार असतात का, तर माथाडी बोर्डामध्ये आमदार नव्हते. आमदार जे आहेत त्या या समितीमध्ये असणार आहेत. शासनाचे प्रतिनिधी देतो का आपण, तर 100% देतो. माथाडी बोर्डामध्ये 1/3 जो आहे तो भाग होता, परंतु इथं सल्लागार समितीमध्ये एकूण सदस्य संख्येच्या 1/4 भाग असणार आहे. ओके, तर हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला असेल. नंतर 14.3 ते 14.5 मध्ये अध्यक्ष दिला गेलेला होता. अध्यक्ष तिकडं पण राज्य शासनाचा प्रतिनिधी होता, इकडं सुद्धा राज्य शासनाचा प्रतिनिधी आहे. निवड कोण करतं, त्याची शासन करणार आहे. नंतर काय होतं, अध्यक्ष निवडला गेल्यानंतर त्यांची नावं जे असतात ते राजपत्रात प्रसिद्ध होतात आणि नेहमीच्या नियमानुसार ते चालणार आहे. ओके. नंतर आपण 14.6 पाहिलेला होता. 14.6 मध्ये आपण कार्यकाळ पाहिलेला होता आणि रिक्त पदे पाहिलेले होते. ओके, तर कार्यकाळ किती वर्षाचा दिलेला आहे, 5 वर्षाचा कार्यकाळ दिलेला आहे. शासनाची मर्जी असेपर्यंत तो पदावर राहतात, हे आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये ऑलरेडी एक्सप्लेन करून दिलेलं आहे. ओके. नंतर रिक्त पद भरण्याची मुदत. माथाडी बोर्डामध्ये रिक्त पद कधी भरलं जायचं, तर 90 दिवसाच्या आत भरलं जायचं. आता या समितीमध्ये तर टाईम जो दिलेला आहे तो 6 महिन्याच्या आत ते भरलं गेलं पाहिजे. आणि इथून असे हे कन्फ्युजिंग प्रश्न आहेत की माथाडी बोर्डात किती, समितीमध्ये किती, आणि हे असे जे फॅक्च्युअल असतात तेच प्रश्न एक्झामला तुम्हाला पाहायला भेटतात. 7वा काय होतं, तर 7वामध्ये TA आणि DA दिला जातो. कोणाला दिला जात नाही असा प्रश्न विचारू शकतात, तर जे शासनाचे प्रतिनिधी आहेत त्यांना TA आणि DA जो आहे तो दिला जात नाही, बाकी सर्वांना TA आणि DA जो आहे तो दिला जातो. हा तुमचा कलम क्रमांक 14 जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. आता तुमच्यासाठी महत्त्वाचा जो कलम क्रमांक 15 आहे, कलम क्रमांक 15 ज्या पोस्टसाठी तुम्ही अभ्यास करत आहात त्याच्याबद्दल या कलम क्रमांक 15 मध्ये दिलेला आहे. इंटरेस्टिंग पार्ट आहे, जो तुम्ही बोलत होते ना की नेमकं काम काय, चांगलं पद आहे का नाही, तर तुम्हाला इन्स्पेक्टर आणि त्यांच्या पॉवरसाठी हा जो कलम क्रमांक 15 आहे तो मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. कलम क्रमांक 15 मध्ये तपासणी अधिकारी मी इथं म्हटलेलं आहे, निरीक्षकसुद्धा म्हटलं जातं, इन्स्पेक्टरसुद्धा म्हटलं जातं, आणि त्यांचे अधिकार हे कलम क्रमांक 15 मध्ये दिलेले आहेत. तर पाहूया की नेमकं कलम क्रमांक 15 काय असेल. तर तुमचं जे कलम 15 आहे ते इन्स्पेक्टरशी रिलेटेड आहे. ओके, तुमच्या ज्या पोस्ट आहेत ते इन्स्पेक्टरची असणार आहे आणि त्यांचे जी पॉवर्स आहेत ते तुम्हाला कलम 15 मध्ये पाहायला भेटेल. तर याच्यामध्ये टोटल 3 जे उपकलम आहेत ते तुम्हाला पाहायला भेटतील. पहिलं उपकलम तुम्हाला सांगणार आहे की या पोस्टची जी नियुक्ती आहे ती नेमकं कोण करणार आहे. दुसरं जे उपकलम आहे त्याच्यात दिलेलं आहे की ही जी पोस्ट आपण क्रिएट केलेली आहे तिचे अधिकार कशा पद्धतीने असतील. आणि तिसरं जे उपकलम आहे त्याच्यामध्ये लोकसेवकची जी व्याख्या आहे ती देण्यात आलेली आहे. एक एक गोष्टी आपण क्लिअर करूया. सर्वात आधी या पोस्टची नियुक्ती नेमकी कोण करणार आहेत. नियुक्तीसाठी तुमच्याकडे 2 ऑप्शन असतील. एक असणार आहे जे राज्य सरकार आहे ते पहिलं ऑप्शन असेल आणि दुसरं ऑप्शन असेल स्वतः माथाडी बोर्ड. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, याच्यामध्ये जी इन्स्पेक्टरची नियुक्ती आहे माथाडी बोर्ड त्यांच्या योग्यतेनुसार करणार आहे. ओके, याच्यामध्ये राज्य सरकार त्याची नियुक्ती करणार नाही.
नियुक्ती याची माथाडी बोर्डच्या त्यांच्या योग्यतेनुसार असेल. माथाडी बोर्ड काय असतील, समजा 5-6 तुमचे माथाडी बोर्ड असतील तर माथाडी बोर्ड एक ॲड बनवतात, वेगवेगळे माथाडी बोर्ड ॲड बनवतील आणि त्या ॲडमध्ये तुमचे जे इन्स्पेक्टर आहेत त्यांची एक्झाम घेतली जाते किंवा त्यांची जी नियुक्ती आहे ती अशा पद्धतीने केली जाते. तर नियुक्ती कोण करणार आहे, तुमचे माथाडी बोर्ड जे असतील ते त्याची नियुक्ती करणार आहेत. ओके. नंतर समजा तुम्ही इन्स्पेक्टर म्हणून नेमण्यात आलेले आहात. ओके. तुम्ही जर इन्स्पेक्टर म्हणून नेमण्यात तुमचं जे सिलेक्शन जे आहे ते इन्स्पेक्टर म्हणून झालं तर तुम्हाला असे 4 प्रकारचे जे अधिकार आहेत ते पाहायला भेटतील. A, B, C आणि D असे 4 प्रकारचे अधिकार तुम्हाला पाहायला भेटतील. पहिला अधिकार काय असेल तर झडती. ओके. आता झडती नेमकी काय असेल, जसं मूवीमध्ये दाखवलं जातं की एखादा इन्स्पेक्टर जातो आणि एखादा गोदाम जो असेल ओके किंवा कामाच्या ठिकाणी तो प्रवेश करतो आणि मस्टर आणि रेकॉर्डची तपासणी जी आहे ती तो करत असतो. मूवीमध्ये दाखवतात ना त्याच पद्धतीने हा जो इन्स्पेक्टर आहे त्या इन्स्पेक्टरला कोणत्याही गोदामामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी तो जाऊ शकतो आणि तिथले जे मस्टर आहेत ते रेकॉर्ड आहेत त्यांची तपासणी करू शकतो. तो अधिकार या कलमाद्वारे त्या व्यक्तीला प्राप्त झालेला आहे, ते झडतीमध्ये येणार आहे. ओके. दुसरा जो अधिकार त्याला प्राप्त होतो, आता या चौकशीमध्ये काय असेल, समजा मी इन्स्पेक्टर आहे ओके आणि मी एखाद्या कामाच्या ठिकाणी गेलो, तिथे वेगवेगळ्या लोकांशी मी बोललो आणि मला वाटलं की हा जो एक व्यक्ती आहे तो मला संशयास्पद वाटला की हा कामगार आहे का नाही, तो व्यक्ती मला काय वाटलेला आहे, संशयास्पद वाटलेला आहे. तर त्या पर्टिक्युलर व्यक्तीची चौकशी करण्याचा अधिकारसुद्धा मला कलम क्रमांक 15 जे आहे ते देत असतं. पहिली गोष्ट काय झाली, तो झडती घेऊ शकतो. दुसरी गोष्ट त्याला ज्याच्यावर संशय वाटेल अशा कामगाराची तो काय करणार आहे, चौकशीसुद्धा करू शकतो. आता हे झालं कामगारांबाबत. मालकांबाबत त्याचे अधिकार काय असतील, तर मालकाकडून जी कामगारांची नावे आहेत, पत्ता आहे ओके, त्यांनी मालकांनी जे पैसे त्यांना दिलेले आहेत त्याची जी माहिती आहे तो मागू शकतो. मालकांकडून तो कोणत्याही प्रकारची जी माहिती असेल तो मागू शकतो. ते तुम्हाला C मध्ये दिलेलं आहे. माहिती मागवण्याचा जो अधिकार आहे मालकांकडून तो कोणत्याही कामगाराची माहिती मागू शकतो, कोणत्याही कामगाराचा पत्ता मागू शकतो, तुम्ही पेमेंट कसे केलेलं आहे ते सुद्धा तो मागू शकतो. हा अधिकारसुद्धा कलम 15 मध्ये त्याला देण्यात आलेला आहे. आता समजा एखाद्या मालकाने एखाद्या कायद्याचा भंग केला असा त्याला संशय आला की पर्टिक्युलर मालकाने पर्टिक्युलर कायद्याचा भंग केलेला आहे, फक्त संशय आला, तर त्या संबंधित म्हणजे त्या मालकाच्या संबंधित जेवढे पण रजिस्टर आहेत किंवा रेकॉर्ड्स आहेत ते जप्त करण्याचा अधिकारसुद्धा या कलमान्वये त्या इन्स्पेक्टरला देण्यात आलेला आहे. असे 4 अधिकार त्या इन्स्पेक्टरला देण्यात आलेले आहेत. एक आहे तुमची झडती, दुसरा आहे तुम्ही चौकशी करू शकता, कोणाची माहिती मागू शकतात आणि कागदपत्र जप्त करणे हा अधिकार तुम्हाला कलम 15च्या अन्वये देण्यात आलेला आहे. तर या कायद्यामध्ये तुम्हाला एक अपवादसुद्धा पाहायला भेटेल. काहीतरी अपवाद त्यांनी दिलेला आहे. समजा मी माथाडी बोर्डचा इन्स्पेक्टर आहे ओके आणि मी पर्टिक्युलर आस्थापनेमध्ये गेलो आणि तिथं एखादा कामगार असेल तो मला संशयित वाटला ओके. संशयित घेतल्यानंतर आता मला अधिकार कोणता आहे, मला अधिकार आहे त्याच्यावर चौकशी करण्याचा. मी कोणत्याही प्रकारची चौकशी असेल ते त्याच्यावर करू शकतो ओके. पण मी त्याच्यावर जबरदस्ती करणार नाही. काय करणार नाही, जबरदस्ती अजिबात करणार नाही आणि त्याला असं सांगणार नाही की स्वतःविरुद्ध तू साक्ष दे ओके. स्वतःविरुद्ध साक्ष देण्याचा मी त्याच्यावर जबरदस्ती करू शकणार नाही. मी गुन्हा केला आहे असं त्याच्या तोंडून कबुली करण्याची सक्ती मी त्याच्यावर करू शकणार नाही. एकदम सिंपलची गोष्ट आहे. माझ्याकडे एवढे अधिकार प्राप्त झाल्यानंतर मी अधिकारी म्हणून मी जास्त ओव्हर करू शकतो ओके. आणि जे ओव्हर करणं राहतं त्याला आळा घालण्यासाठी हा जो अपवाद आहे तो इथं देण्यात आलेला आहे. मी झडती करू शकतो, चौकशी करू शकतो, माहिती मागू शकतो, कागदपत्र जप्त करू शकतो, परंतु मी एखाद्या व्यक्तीवर सक्तीने स्वतःच्या गुन्हा कबूल करण्याची सक्ती जी आहे ती करू शकत नाही ओके. तर हे तुमचं अधिकार क्षेत्रामध्ये कलम क्रमांक 15 मध्ये अधिकार क्षेत्रामध्ये दिलेलं आहे. तुम्ही जर पॉलिटीचा अभ्यास करत असणार तर पॉलिटीमध्ये कलम 20(3) दिलेला आहे. या 20(3) मध्ये काय होतं, स्वतःविरुद्ध साक्ष न देण्याचा अधिकार, राईट अगेन्स्ट सेल्फ इन्क्रिमिनेशन हा दिलेला आहे आणि 20(3) सुसंगत म्हणून हा अपवाद जो आहे तो इथं तुम्हाला पाहायला भेटतो. आता लोकसेवक काय असेल ते आपण पाहून घेऊया. लोकसेवक तुमचा काय असेल, पब्लिक सर्वंट म्हणतो ना, पॉवरफुल कन्सेप्ट आहे ती मी तुम्हाला सांगतो. आता IPCचं एक कलम आहे, IPCचं एक कलम आहे, कलम क्रमांक 21 ओके.
त्या कलम क्रमांक 21 मध्ये लोकसेवकची व्याख्या दिलेली आहे. आता लोकसेवक कोण असेल? जो व्यक्ती, आता हा एक व्यक्ती आहे, आता मीच समजून घ्या की हा मी आहे. मी काय करतोय? कायद्याचं, शासनाचं किंवा सार्वजनिक हिताचं काम करतो आहे. ओके, कायद्याचं, शासनाचं आणि सार्वजनिक हिताचं काम करण्यासाठी जो व्यक्ती अधिकृतपणे नेमला जातो त्याला आपण काय म्हणतो? लोकसेवक म्हणतो. ओके, ही लोकसेवकची डेफिनेशन आहे. कोणी नेमलेलं आहे? मला शासनाने नेमलेलं आहे. आता कलम क्रमांक 15 मध्ये उपकलम जे 3 आहे ते सांगतं की हा जो तुम्ही इन्स्पेक्टर नेमत आहात तो काय असणार आहे? लोकसेवक असणार आहे. परंतु वरती जर पाहिलं नियुक्ती कोण करेल, मी तुम्हाला नंबरिंग सुद्धा याची देऊन देतो. हे उपकलम 1, उपकलम 1 मध्ये नियुक्ती कोण करेल हे दिलेलं आहे. उपकलम 2 मध्ये अधिकार कोणते असतील ते दिलेलं आहे. आणि उपकलम 3 मध्ये जो इन्स्पेक्टर आहे त्याला लोकसेवकाचा जो दर्जा आहे तो देण्यात आलेला आहे. ओके, मग तुम्ही उपकलम 1 मध्ये पाहिलं की हा जो इन्स्पेक्टर होता त्याची जी नेमणूक आहे ती कोण करत होतं? तर माथाडी बोर्ड जे आहे ते त्याची नेमणूक करत होतं. म्हणजे राज्य सरकारच्या डायरेक्ट कर्मचारी नसेल, तो माथाडी बोर्डाच्या माध्यमातून तो राज्य सरकारचा कर्मचारी आहे. ओके, परंतु या कर्मचाऱ्याला हा जो विशेष दर्जा आहे, लोकसेवकाचा जो विशेष दर्जा आहे तो प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. आता लोकसेवकचा दर्जा प्रोव्हाइड केलं म्हणजे काय असेल? तर त्याला कायदेशीर संरक्षण दिलं गेलेलं आहे. पहिली गोष्ट, या लोकसेवकाला काय दिलेलं आहे? कायदेशीर संरक्षण जे आहे ते देण्यात आलेलं आहे. आता कायदेशीर संरक्षण कशा पद्धतीने तुम्हाला भेटणार आहे? समजा एक इन्स्पेक्टर होता. एक इन्स्पेक्टर जो होता तो काय गेला? तो एखाद्या कारखान्यात त्याने चेकिंग केली. आता मालकाने त्याला अडवलं, त्याला शिवीगाळ केली आणि मारहाण मोठ्या प्रमाणावर केलेली आहे. तर आता इथं जी केस बनली, जर हा लोकसेवक नसता तर इथं केस बनली असती साधी जी हाणामारी होते त्याची केस बनलेली असती. ओके, परंतु आता याला काय प्रोव्हाइड केलेलं आहे? आपण लोकसेवकचा दर्जा प्रोव्हाइड केलेला आहे. तर याच्यावर त्या मालकावर कोणता गुन्हा दाखल होईल? तर त्या मालकावर सरकारी कामात अडथळा निर्माण केला असा सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल होणार आहे. ओके, आणि सरकारी कामात अडथळा हा जो गुन्हा आहे तो काय आहे? अजामीन पात्र आहे. अजामीन पात्र हा जो गुन्हा आहे तो मानला जातो. याचा अर्थ एकदम सिंपल आहे. इन्स्पेक्टरच्या अंगावर जर कोणी हात टाकला तर डायरेक्ट शासनाच्या अंगावर हात टाकलेला आहे असं त्या कंडिशनमध्ये मानलं जातो. म्हणून लोकसेवकचा दर्जा इतका इम्पॉर्टंट असेल. तुमच्या अंगावर जर कोणी हात टाकला तर त्याचा मिनिंग होईल की त्या मालकाने कोणाच्या अंगावर हात टाकलेला आहे? डायरेक्ट शासनाच्या अंगावर त्याने हात टाकलेला आहे. म्हणून लोकसेवकचा दर्जा इतका इम्पॉर्टंट तुम्हाला पाहायला भेटेल. हा जो दर्जा आहे, आता तुम्हाला वाटलं की अरे आपल्याला लोकसेवकचा दर्जा प्रोव्हाइड केलेला आहे तर आपल्या हितासाठी आहे. याच्यामध्ये तुमच्यावर करप्शन जे असेल, ओके, तुमच्यावर एक प्रकारचं वचक ठेवण्यासाठी सुद्धा हा लोकसेवकचा दर्जा तुम्हाला कामात येणार आहे. आता वचक कशा पद्धतीने ठेवेल? तुम्ही समजा पुन्हा एकदा इन्स्पेक्टर आहात, पर्टिक्युलर तुम्ही आस्थापनेमध्ये गेले आणि आस्थापनेचा जो मालक होता, बिचारा मालकाकडून तुम्ही पैशांची मागणी केली आणि मालकाने काय केलं? अँटी करप्शन ब्युरोकडे तुमची तक्रार केली. तर अँटी करप्शन ब्युरो तुमच्यावर धाडसुद्धा टाकू शकते. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जो आहे तुम्हाला पकडू शकते, जेलमध्ये सुद्धा टाकू शकते. खाजगी व्यक्तींवर लाचलुचपत लागते का? तर नाही. लोकसेवक जे असतात त्यांच्यावर तुम्हाला लाचलुचपत जो अधिकार आहे तो टाकण्यात येतो. जर तुम्ही हा कायदा नीट निरीक्षण केला तर याच्यामध्ये दोघी गोष्टी पॉझिटिव्ह आहेत तुमच्यासाठी. पहिली गोष्ट, तुमच्यावर कोणी हात उगारू शकत नाही, कारण की तुमच्यावर हात उगारणं म्हणजे डायरेक्ट कायद्याचं उल्लंघन करणं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अँटी करप्शन, जे करप्शन आहे त्याच्यावर वचक ठेवण्यासाठी सुद्धा हा लोकसेवकचा जो दर्जा आहे तो प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. म्हणून आता तुमचं कलम क्रमांक 15 क्लिअर झालं असेल. 15 मध्ये 3 उपकलम आहेत. पहिलं म्हणजे नियुक्ती कोण करणार आहे, दुसरं म्हणजे अधिकार कोणते, आणि तिसरं म्हणजे लोकसेवकचा दर्जा तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. आता आपलं पुढचं जे कलम असेल एकदम सिंपल कलम आहे, ते म्हणजे कलम क्रमांक 16. या कलम क्रमांक 16 मध्ये बाल कामगार जे असतात त्यांच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. ओके, नियम काय आहे कलम क्रमांक 16 मधला? तर कोणत्याही बालकाला अनुसूचित रोजगारात, जे आपण अनुसूचीमध्ये जे रोजगार मांडलेले होते त्या रोजगारामध्ये काम करण्याची सक्ती केली जाणार नाही किंवा परवानगी सुद्धा दिली जाणार नाही. ओके, कोणताही बालक असेल
त्या बालकाला अनुसूचित रोजगारामध्ये तुम्ही काम करण्याची सक्ती करू शकत नाही किंवा त्याची परवानगीसुद्धा देऊ शकत नाही। मग याच कलम क्रमांक 16 मध्ये तुम्हाला बालक म्हणजे नेमकं कोण आहे त्याची डेफिनेशनसुद्धा दिलेली आहे आणि याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन आहे, ज्या व्यक्तीने वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली नाहीत त्या व्यक्तीला आपण बालक म्हणून मानणार आहोत। आता बालकाची व्याख्या वेगवेगळ्या कायद्यांमध्ये वेगवेगळी असते। बाल कामगार प्रतिबंधक कायदा जो आहे त्याच्यामध्ये बालकाचे जे वय आहे 14 वर्ष मानलं गेलेलं आहे आणि जे कारखाना फॅक्टरी ॲक्ट आहे त्या फॅक्टरी ॲक्टमध्ये बालकाचं वय 15 वर्ष मानलं गेलेलं आहे। परंतु माथाडी बोर्डामध्ये ते स्पष्टपणे किती वर्ष आहे, 18 वर्ष मानण्यात आलेलं आहे। कारण की अनुसूचित रोजगारामध्ये तुम्ही जर पाहिलं तर एकदम कष्टाचं काम आहे आणि ते कष्टाचं काम करण्यासाठी तुम्हाला जे वयाचे 18 वर्ष आहेत ते कंप्लीट करणं गरजेचं आहे। म्हणून बाल कामगाराची डेफिनेशनमध्ये तुम्ही क्लिअरली पाहू शकतात की या ॲक्टमध्ये बाल कामगाराचं जी डेफिनेशन आहे तिच्यामध्ये 18 वर्ष वय जे आहे ते देण्यात आलेलं आहे आणि ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। 18 वर्ष का दिलेलं आहे तर इथं हे शारीरिक कष्टाचं आणि ओझे वाहण्याचं काम या कलमामध्ये मेन्शन केलेलं आहे। म्हणून कलम क्रमांक 16 जर तुम्ही लक्षात ठेवलं तर इथं क्लिअरली वयाचं मर्यादा 18 वर्ष आहे। हा ट्रॅप आहे, लक्षात राहू द्या। आता पुढचं जे कलम असणार आहे ते आपलं कलम क्रमांक 17 असणार आहे आणि या कलमामध्ये काय दिलेलं आहे तर न्यायालयीन प्रक्रिया आणि अधिकार याच्याबद्दल या कलम क्रमांक 17 मध्ये दिलेलं आहे। 1981 मध्ये याच्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा जी आहे ती करण्यात आलेली होती। म्हणून कलम 17 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर ABCDEF अशा ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला पाहायला भेटतं। एकदम सिंपलची आहे, आपण एक एक्झाम्पल घेऊ आणि त्याच्यानुसार हे जे कलम आहे ते सॉर्टिंग करू। ओके, तर सर्वात आधी आपलंच एक्झाम्पल घेऊया। नरडाणा MIDC मध्ये मी कोण होतो, मी मालक होतो आणि मी काहीतरी गुन्हा केला। मी कोणकोणते गुन्हे करू शकतो, मी समजा आपलं जे माथाडी बोर्ड आहे त्याला लेवीज जी आहे ती भरलीच नाही किंवा मी एखाद्या माझे जे कामगार होते त्यांची नोंदणीच केली नाही, अशा पद्धतीचे मी गुन्हे केले। ओके, आणि मी पर्टिक्युलर नरडाणा MIDC मध्ये काम करतोय आणि नरडाणा MIDC मध्येच मी हे जे गुन्हे आहेत ते केलेले आहेत। आता मी अशा प्रकारचे गुन्हे जे आहेत ते केलेले आहेत। जनरलमध्ये काय होतं, जर मी एखाद्या बाहेर असतो आणि माझ्या मी कायद्याचं उल्लंघन केलं असतं तर माझ्यावर खटला भरला असता। खटला 2 प्रकारच्या न्यायालयांमध्ये भरला असता। एक तर दिवाणी जर गुन्हा केला असेल तर दिवाणी न्यायालयात किंवा मी गुन्हा केला असेल तर फौजदारी न्यायालयामध्ये माझ्यावर जो गुन्हा आहे तो रजिस्टर केला असता। ओके, परंतु आता मी हे जे काम केलेलं आहे, जे लेवी भरणं किंवा नोंदणी न करणं, हे जे गुन्हे केलेले आहेत ते मी माथाडी बोर्डाच्या अंडरमध्येच केलेले आहेत। ओके, माथाडी बोर्डाचा जो कायदा आहे त्याच्यामध्येच मी केलेला आहे। तर माझ्यावर जो गुन्हा दाखल केलेला आहे तो कोणत्याही दिवाणी न्यायालयात किंवा फौजदारी न्यायालयामध्ये चालणार नाही। त्याच्यासाठी माझ्यावर जो खटला दाखल केलेला आहे, खटला कुठं चालणार आहे तर तो जो खटला आहे केवळ आणि केवळ कामगार न्यायालयातच चालणार आहे। कामगार न्यायालय जे असतील या कामगार न्यायालयामध्येच माझ्यावर जो खटला आहे तो चालणार आहे। ओके, तर खटला कुठे चालणार आहे याचं उत्तर आहे कामगार न्यायालयातच माझा जो खटला आहे तो चालणार आहे। इंग्लिशमध्ये कामगार न्यायालयाला आपण लेबर कोर्ट म्हणत असतो आणि या लेबर कोर्टमध्ये माझ्यावर जो गुन्हा आहे तो चालणार आहे। हे कशात दिलेलं आहे तर कलम 17 मध्ये हे दिलेलं आहे की जर मी एखादा गुन्हा केला जो माथाडी बोर्ड कायद्याच्या अंतर्गत असेल तर माझ्यावर गुन्हा कामगार न्यायालयात चालेल। आता कोणत्या कामगार न्यायालयात चालेल तर मी नरडाणा MIDC मध्ये होतो, माथाडी बोर्ड माझं धुळे होतं, तर धुळे माथाडी बोर्ड, आपण धुळे बोर्ड स्थापन केलं होतं ना, तर धुळे माथाडी बोर्ड जे आहे त्यांच्या अंडरमध्ये होतं। तर माझी जी हद्द आहे तिथला जो कामगार न्यायालय असेल त्या कामगार न्यायालयामध्ये माझ्यावर जो गुन्हा आहे तो खटला जो आहे तो चालणार आहे। क्लिअर झालं 17वा नंबर। मी जर माथाडी बोर्डाच्या अंडरमध्ये कोणता गुन्हा केला तर माझ्यावरचा खटला हा कामगार न्यायालयात चालेल, असं कलम क्रमांक 17 तुम्हाला सांगते। पुढे गेल्यानंतर आता हे जे कामगार न्यायालय आहे कोणते कामगार न्यायालय असेल असा प्रश्न जर विचारला तर असे न्यायालय त्यांची स्थापना बॉम्बे इंडस्ट्रियल रिलेशन ॲक्ट 1946 नुसार ज्यांची स्थापना झालेली आहे त्याच कामगार न्यायालयामध्ये माझ्यावरचा जो खटला आहे तो चालणार आहे। सिंपलची गोष्ट आहे।
पहिल्या याच्यात काय पाहिलं आपण 17मध्ये कामगार न्यायालयात चालेल, आणि कोणत्या कामगार न्यायालयात? ज्या न्यायालयाची स्थापना बॉम्बे इंडस्ट्रियल रिलेशन ॲक्ट 1946च्या अंडरमध्ये त्यांची स्थापना झालेली असेल त्याच न्यायालयामध्ये माझ्यावरचा खटला चालणार आहे. आता हे कोणते न्यायालय या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कलम क्रमांक 17A देणार आहे. 17A जे आहे ते तुम्हाला कोणत्या न्यायालयात चालेल याचं उत्तर देणार आहे. ओके आहे. आता मी गुन्हा केलेला होता. ओके, मी गुन्हा जो आहे तो केलेला होता. मग न्यायालय स्वतः दखल घेईल का की याने गुन्हा केलेला आहे याच्यावर केस चालवा? असा गुन्हा न्यायालय दाखल करू शकणार नाही. किंवा एखाद्या कामगाराने न्यायालयाला तोंडी तक्रार दिली तर न्यायालय स्वतःहून गुन्हा दाखल करेल का? तर नाही. इथं सुओ मोटो जे आहे ते तत्त्व इथं काम करणार नाही. जो इन्स्पेक्टर होता आपण कलम क्रमांक 15मध्ये जो पाहिलेला होता, जो तपासणी अधिकारी होता, तो काय करेल? तो न्यायालयामध्ये लेखी तक्रार दाखल करेल. काय करेल? माझी लेखी तक्रार दाखल करेल. किंवा जो सरकार आहे ते सरकार आपली लेखी तक्रार न्यायालयात दाखल करेल आणि त्याच्यानंतरच माझ्यावर जी केस आहे खटला जो आहे तो सुरू होईल. असा अचानक खटला सुरू होणार नाही. एक तर इन्स्पेक्टरने लेखी तक्रार दिली पाहिजे किंवा जो राज्य सरकार आहे त्यांनी लेखी तक्रार माझ्याबद्दल दिली, त्याच्यानंतरच माझ्यावरची जी केस आहे ती स्टार्ट होणार आहे. आणि हे तुम्हाला देणार आहे 17B. 17B जे कलम आहे ते तुम्हाला सांगेल की न्यायालय सुओ मोटो वापरणार नाही किंवा कामगार युनियनने तोंडी तक्रार दिली तर न्यायालय काम करणार नाही. जोपर्यंत तुम्ही लेखी तक्रार देत नाही, इन्स्पेक्टर जो आहे तो लेखी तक्रार देत नाही किंवा राज्य शासन जे आहे लेखी तक्रार देत नाही, तोपर्यंत माझ्यावरचा खटला चालू होणार नाही. हे तुम्हाला 17B मध्ये दिलेलं आहे. पुढे गेल्यानंतर आता समजा माझ्यावर खटला चालू झाला. ओके, माझ्यावर खटला चालू झाला तर माझ्यावर खटला जेव्हा चालू होईल तेव्हा 2 आउटकम तुम्हाला पाहायला भेटतील. एक तर मी काय असेल, मला शिक्षा होईल किंवा मी निर्दोष सुटेल. ओके, 2 गोष्टी होऊ शकतात. एक तर मला शिक्षा होऊ शकते, एक तर मी निर्दोष सुटू शकतो. जसं मला शिक्षा झाली, काय झालं? मला शिक्षा झाली तर माझा एक अधिकार आहे की मी वरच्या न्यायालयात जाऊ शकतो. आपण जनरल प्रोसिजर काय राहते, जर तुम्ही उच्च न्यायालयात तुम्हाला शिक्षा झाली तर तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जात होते किंवा खालच्या न्यायालयामधून शिक्षा झाली तर तुम्ही उच्च न्यायालयात जात होते. त्याच पद्धतीने मला आता शिक्षा झालेली आहे आणि मी कामगार न्यायालयाने मला पर्टिक्युलर शिक्षा दिली आहे. तर अशा वेळेस मला वाटते की माझ्यावर अन्याय झालेला आहे, मला काय करायचं आहे? वरच्या कोर्टमध्ये जायचं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही उच्च न्यायालयात जाणार नाहीत. तुम्ही कुठं जाणार आहात? तुम्ही औद्योगिक न्यायालयात जाणार आहात. औद्योगिक न्यायालयामध्ये जाणार आहात. खटला स्टार्ट कुठून झाला? खटला तुमचा कामगार न्यायालयामधून स्टार्ट झालेला होता. कामगार न्यायालयातला डिसिजन मला आवडला नाही, मग मी वरती गेलेलो आहे औद्योगिक न्यायालयामध्ये. ओके, मला जेव्हा शिक्षा झाली मी कुठे गेलो? औद्योगिक न्यायालयामध्ये झालो. आता समजा मी निर्दोष सुटलो. काय झालं? माझी दुसरी कंडिशन, मी निर्दोष सुटलं. ओके, मग इन्स्पेक्टरला वाटलं की कामगार न्यायालयाने डिसिजन चुकीचा दिलेला आहे किंवा कामगार न्यायालयाला पुरेसे पुरावे आहेत ते न भेटल्यामुळे मी निर्दोष सुटलेला आहे. मग इन्स्पेक्टर काय करेल? माझ्यावर पुन्हा अपील जी आहे ती कुठं करणार आहे? तो पुन्हा औद्योगिक न्यायालयामध्ये माझ्यावर अपील करणार आहे. कारण की केस त्याने दाखल केलेली होती आणि मी निर्दोष सुटलेलो होतो. किंवा राज्य सरकारने सुद्धा माझ्यावर केस दाखल केलेली होती लेखी स्वरूपाची, जे आपण वरती पाहिलं. तर राज्य सरकारला वाटलं की मी निर्दोष सुटलेलो आहे, डिसिजन त्याला वाटते की अपील करायचे आहे, तर राज्य सरकारसुद्धा औद्योगिक न्यायालयामध्ये अपील करू शकतो. आता अपील किती दिवसात करायची आहे? ही अपील आपल्याला 30 दिवसांच्या आतच करायची आहे. 30 दिवसांच्या आत तुम्ही अपील करू शकतात. ओके, आणि 30 दिवसांच्या आत तुम्हाला अपील करणं कायदेशीररित्या काय असणार आहे? बंधनकारक असणार आहे. आणि ही जी प्रोसेस आहे अपील करायची ती तुम्हाला 17C आणि 17D मध्ये दिलेली आहे. ओके, 17C आणि 17D मध्ये अपील कुठे करता येते आणि कधीपर्यंत करता येते या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला 17C आणि 17D मध्ये दिलेलं आहे. आता पुढे गेल्यानंतर
दोन कोर्ट तुम्ही पाहिले, एक आता तुमचं कामगार न्यायालय आणि दुसरं होतं तुमचं औद्योगिक न्यायालय. या दोघांनी जे पण डिसिजन दिलेले आहेत ते तुमचे काय असतील, अंतिम असतील. ते काय असतील, तुमचे अंतिम असतील. असं तुम्ही करू शकत नाही की औद्योगिक न्यायालयाने तुम्हाला दोषी ठरवलेला आहे आणि तुम्ही गेले दिवाणी न्यायालयात की हे दोषी, मला हे औद्योगिक न्यायालयाने जो डिसिजन आहे तो मला मान्य नाही, असं तुम्ही करू शकत नाही. कामगार न्यायालय किंवा औद्योगिक न्यायालय यांनी जो डिसिजन दिलेला असेल तो काय असणार आहे, अंतिम असणार आहे. आणि निर्णयाची जी अंतिमता आहे ती 17E मध्ये दिलेला आहे. 17E मध्ये त्याच्याबद्दल मेन्शन केलेलं आहे. आता ही जी पूर्ण प्रोसेस होती ती जास्त काळ टिकायला नको. जास्त काळ म्हणजे 2-3 वर्ष 4 वर्ष असं चालायला नको, म्हणून 17F नावाचं जे कलम आहे ते ॲड करण्यात आलेलं आहे. 17F काय असतं तर या खटल्याचा वेग जो आहे तो डिसाईड करण्यासाठी आपण 17F वापरत असतो. हे एक प्रकारचं मार्गदर्शक तत्व आहे. आता मार्गदर्शक तत्व कोणासाठी असेल तर कामगार न्यायालय आणि औद्योगिक न्यायालय जे असतील त्यांच्यासाठी एक मार्गदर्शक तत्व असेल. त्यांना सांगितलेलं आहे की तुमच्याकडे एखादा खटला आला तर तो खटला 3 महिन्याच्या आत तुम्हाला निकाली काढायचा आहे. 3 महिन्याच्या आत कोणताही खटला जो असेल तो निकाली जो आहे तो काढायचा प्रयत्न करा, असं सुचवण्यात आलेलं आहे औद्योगिक न्यायालय आणि कामगार न्यायालय यांना. मग पूर्ण प्रोसेस तुम्हाला लक्षात आली. जर एखादा गुन्हा झाला तर गुन्हा झाल्यानंतर माझ्यावर खटला कुठे चालणार आहे त्याचं उत्तर तुम्हाला माहिती हवं. कोणते न्यायालय असेल, जे कामगार न्यायालय असेल त्याच्यासाठी हा जो ॲक्ट आहे तो महत्त्वाचा असेल. नंतर न्यायालय स्वतःहून दखल घेणार नाही, त्यासाठी आपल्याला लेखी तक्रार करायची आहे. न्यायालयाचा डिसिजन जर तुम्हाला आवडला नाही तुम्ही अपील कुठं आणि कधी करू शकतात. निर्णयाची अंतिमतासुद्धा दिलेली आहे. नंतर या खटल्याचा वेग किती असावा या सर्व गोष्टी तुम्हाला कलम क्रमांक 17 मध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत. नोट्समधलं वाचून घेऊ. नोट्समध्ये काय दिलेलं आहे, न्यायालयीन प्रक्रिया अधिकार कलम 17 ते 17G दिलेलं आहे. क्लिअर झालं. त्याच्यामध्ये 17 काय होता, खटला कुठे चालणार तर कामगार न्यायालयातच चालणार आहे, हे याचं उत्तर होतं. कामगार न्यायालय कोणते असते तर ज्यांची स्थापना बॉम्बे इंडस्ट्रियल रिलेशन ॲक्ट 1946 नुसार झालेली आहे, ते त्यांनाच आपण कामगार न्यायालय म्हणून काम करू शकतो. 17B मध्ये होतं कोर्ट स्वतःहून दखल घेणार का तर कोणताही कोर्ट जे असेल ते सुओ मोटो वापरणार नाही किंवा सामान्य नागरिकाचा फक्त सांगितलं आहे म्हणून दखल घेऊ शकत नाही. न्यायालयात खटला सुरू होण्यासाठी कोणी तक्रार द्यायला हवी, तपासणी अधिकारी जो असेल किंवा माथाडी बोर्ड, राज्य सरकारने जे विशेष प्राधिकृत केलेले व्यक्ती आहेत त्यांनी लेखी तक्रार देणं बंधनकारक आहे. 17C आणि D मध्ये होतं की आपण अपील कुठं करू शकतो तर औद्योगिक न्यायालयात अपील जे आहे ते आपण करू शकतो. कोण करू शकतं, याला शिक्षा झाली होती. मालक जर निर्दोष सुटला तर तक्रारदार. जर कोर्टाने खूप कमी शिक्षा दिली, शिक्षा वाढवायची असेल तर राज्य शासन याच्यामध्ये अपील करू शकतो. अपिलाची मुदत किती होती, 30 दिवसांच्या आत जी अपील आहे ती करायची होती. नंतर दिवाणी फौजदारी न्यायालयांना बंदी घालण्यात आलेली होती. जो निर्णय आहे कामगार किंवा औद्योगिक न्यायालयाचा तो काय असेल, अंतिम असेल. कोणत्याही कोर्टामध्ये त्याच्यावर आव्हान जे आहे ते देता येणार नाही. 17 काय होतं, निकालाची कालमर्यादा तर 3 महिन्याच्या आत तुम्हाला मार्गी लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. असं तुमचं कलम क्रमांक 17 असणार आहे. आता आपण कलम 18, 19, 20 जे शिकणार आहोत त्यासाठी तुम्हाला एक कंडिशन लक्षात ठेवायची आहे. ओके, की तुम्हाला एक गोष्ट माहिती हवी की हे जे कलम आहेत ते याच्यात पर्टिक्युलर माथाडी ॲक्टमध्ये का इन्क्लूड केलेले आहेत त्याची जी हिस्ट्री माहीत राहिली म्हणजे तुम्हाला 18, 19, 20 जे असतील पुढचे जे कलम असतील ते इझिली अंडरस्टँड होतील. कंडिशन काय आहे, आपण हे सर्व जी खटाटोप केली, हा जो ॲक्ट काढला तो कोणासाठी काढला तर माथाडी कामगार जे होते त्यांच्यासाठी हा जो ॲक्ट होता तो आपण काढलेला होता. यांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य काय होतं, हे जे कामगार होते ते असंघटित होते. ओके, असंघटित कामगार असल्यामुळे आपण हा जो ॲक्ट आहे तो आपण काढलेला होता. तर असंघटित असल्यामुळे काही जे कायदे असतात ते यांना डायरेक्टली लागू होत नाहीत. असंघटित असल्यामुळे काही कायदे यांना डायरेक्टली लागू होत नाहीत आणि त्याच्यामुळे इतर केंद्रीय कामगार कायदे जे असतील, केंद्राचे जे कामगार कायदे असतील त्यांचं संरक्षण या माथाडी कामगारांना भेटावं म्हणून हे जे कलम 18, 19, 20 जे पुढचे कलम आहेत ते या पर्टिक्युलर माथाडी कायद्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. जर सरकारने कलम 18, 19 जे आहे ते इन्क्लूड केलंच नसतं ते या पर्टिक्युलर माथाडी कामगारांना
मी आता जे तुम्हाला एक्सप्लेन करेल ते लागूच झालं नसतं. जे कामगार हिताचे कायदे होते ते संघटित क्षेत्राला लागू होते, असंघटित क्षेत्राला लागू नव्हते. आणि जर तुम्ही पाहिलं तर असंघटित क्षेत्रामध्ये तुमचे माथाडी कामगार जे होते ते येत होते. ओके, मग माथाडी कामगारांना त्या कायद्यांमध्ये इन्क्लूड करता यावं म्हणून इथं कलम 18, 19 जे आहे ते इन्क्लूड केलेलं आहे. मग पाहूया की कलम 18 मध्ये अशी कोणती गोष्ट इन्क्लूड केलेली आहे ज्याच्यामुळे माथाडी कामगारांचा फायदा झालेला आहे. ओके, तर कलम 18 मध्ये जे दिलेलं आहे ते असणार आहे कामगार नुकसान भरपाई कायदा. ओके, आता याच्यामध्ये समजा माझ्याकडे एक माथाडी कामगार आहे. ओके, आणि या माथाडी कामगाराचा जेव्हा तो कामावर होता त्याचा अपघात झाला. ओके, किंवा त्यातला अपंगत्व आलं. पहिला अपघात, दुसरं अपंगत्व, आणि तिसरी जी गोष्ट आहे जर समजा त्याचा मृत्यू झाला, तर या तीन गोष्टींच्या वेळेस काय होईल, त्या माथाडी कामगाराला तुम्हाला आर्थिक संरक्षण द्यायचं आहे. जर मी कलम 18 ॲड केलं नसतं तर माथाडी कामगारांना अपघात, अपंगत्व आणि मृत्यू या तिघी कंडिशनमध्ये कोणत्याही प्रकारचं संरक्षण भेटलं नसतं, कारण की ते असंघटित आहेत. परंतु कलम 18 इन्क्लूड केल्यामुळे काय झालं, माथाडी कामगाराचा जर अपघात झाला, अपंगत्व आलं किंवा त्याला मृत्यू आला तर एका प्रकारची त्याला काय भेटणार आहे, नुकसान भरपाई भेटणार आहे. काय भेटणार आहे, नुकसान भरपाई भेटणार आहे, आणि ते कलम 18च्या अंडरमध्ये भेटणार आहे. तर हा कायदा सांगतो जर एखाद्या माथाडी कामगाराचा अपघात झाला, अपंगत्व आलं, मृत्यू आलं तर कामगाराला नुकसान भरपाई द्यावी लागते, असं हा कलम 18 सांगतो. आता याच्यामध्ये लिहिलेलं आहे ज्या माथाडी कामगाराचं नोंदणी झालेली आहे आणि तो असुरक्षित जे कामगार आहेत आपण त्यांना काय मानणार आहोत, वर्कमॅन मानणार आहोत, आणि त्या व्यक्तीला नुकसान भरपाई जी आहे ती देणार आहोत. मग आता ही जी नुकसान भरपाई आहे ती नेमकी कोण देईल, नुकसान भरपाई जी आहे ती नेमकी कोण देणार आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. माथाडी कामगारांना 2 ठिकाणाहून पगार भेटू शकतो. पहिलं आहे, एक तर त्याला माथाडी बोर्ड जे आहे ते पगार देणार आहे, किंवा डायरेक्ट मालक जे आहेत ते त्याला पगार देणार आहेत. आता समजा जर त्या कामगाराचा पगार थेट माथाडी बोर्ड जर देत असेल तर कायद्याच्या नजरेमध्ये माथाडी बोर्ड जो आहे तो त्याचा मालक असेल, आणि त्याला जी नुकसान भरपाई भेटणार आहे ती माथाडी बोर्डाकडून भेटणार आहे. आणि जर इतर परिस्थिती असेल तर इतर परिस्थितीमध्ये त्याचा जो प्रत्यक्ष मालक आहे तोच त्याचा मालक असणार आहे, आणि त्याचा मालक त्याला नुकसान भरपाई जी आहे ती देणार आहे. कलम 18 तुमचं क्लिअर झालं असेल. कलम 18 मध्ये एकदम सिंपल आहे, जर कामगाराचा मृत्यू, अपंगत्व, अपघात झाला असेल तर त्याला काय द्यायचे आहे, आपल्याला नुकसान भरपाई जी आहे ती आपल्याला द्यायची आहे. ओके, आता कलम 19 पाहून घेऊया. कलम 19 मध्ये सुद्धा काय केलेलं आहे, आपण संरक्षण देणार आहोत. हे संरक्षण काय असेल तर कामगारांचा जो पगार आहे तो वेळेवर झाला पाहिजे आणि बेकायदेशीर कपात त्याच्यामध्ये होऊ नये याच्यासाठी कलम 19 दिलेला आहे. आणि कलम 19 सांगतं वेतन प्रदान कायदा. हा सेंटरचा ॲक्ट होता, पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट 1936, आणि तो आपल्याला कोणाला लावायचा आहे, माथाडी कामगार जो आहे त्याला लावायचा आहे. जर इथं कलम 19 मेन्शन नाही केलं असतं तर काय होतं, मी मालक होतो. ओके, माझ्याकडे एखाद्या माथाडी 10-12 माथाडी असतील, त्यांनी काम केलं आणि मी त्यांना सांगितलं की तुमचा पगार किती आहे, 1000 रुपये आहे. ओके, आणि माझ्या नावाची मी फी 500 रुपये त्यांच्याकडून कट केली. यांना किती भेटतील, फक्त 500 रुपये भेटतील. एक प्रकारचं मी शोषण केलं. ओके, तर अशा कोणत्याही प्रकारची कपात, बेकायदेशीर कपात त्यांच्यामधून होऊ नये. किंवा मी सांगितलं की प्रत्येकाला मी 1 तारखेला पगार देईल आणि मी दिलं त्यांना 20 तारखेला, असं चालेल का, तर नाही. तर कामगारांचा पगार वेळेवर व्हावा याच्यासाठी कलम 19 मध्ये वेतन प्रदान कायदा जो आहे तो प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. आता हा जो कायदा आहे लागू करण्याचा अधिकार कोणाला असेल तर राज्य सरकारला याचा अधिकार असेल. राज्य सरकार काय करेल, राजपत्रामध्ये अधिसूचना काढून हा कायदा माथाडी कामगारांना लागू करू शकतं, असं कलम 19 मध्ये दिलेलं आहे. मालक कोण असेल, जर बोर्ड पगार देत असेल तर बोर्ड मालक. ओके, आणि याच्यामध्ये इन्स्पेक्टर म्हणून कोण असेल तर इन्स्पेक्टर, जो माथाडी कायद्याचा इन्स्पेक्टर आहे तोच याच्यामध्ये काय असणार आहे, इन्स्पेक्टर असणार आहे. आता समजा राज्य सरकारने पर्टिक्युलर माथाडी बोर्डला सांगितलं की तुमच्यासाठी आम्ही वेतन प्रदान कायदा जो आहे तो स्टार्ट करणार आहोत.
ओके. आणि वेतन प्रदान कायदा अचानक स्टार्ट होणार नाही, तर काय करेल राज्य सरकार, एक अधिसूचना जी आहे ती काढणार आहे. नंतर राज्य सरकारला वाटलं की ही जी अधिसूचना होती या पर्टिक्युलर बोर्डला आपण वेतन प्रदान कायदा जो आहे तो द्यायला नाही पाहिजे होता, तर परस्पर राज्य सरकार हा जो कायदा आहे तो कॅन्सल करू शकणार नाही. कॅन्सल करण्यासाठी त्यांना काय आहे, सल्लागार समितीचा जो सल्ला असेल, इथं मी बरोबर करतो, सल्लागार समितीचा जो सल्ला आहे, त्यांना सल्लागार समितीचा सल्ला घेणं जे आहे ते बंधनकारक कलम क्रमांक 19(2) मध्ये करण्यात आलेला आहे. ओके. अधिसूचना जर तुम्हाला रद्द करायची असेल तर तुम्ही काय करणार आहात, तर तुम्ही सल्लागार समितीचा सल्ला घेणार आहात आणि त्याच्यानंतरच ते जी अधिसूचना आधी काढलेली होती ते तुम्ही रद्द करणार आहात. तर या गोष्टी कलम क्रमांक 19 मध्ये तुम्हाला दिलेला आहे. वेतन प्रदान कायदा कलम क्रमांक 19 मध्ये दिलेला आहे. जसं आपण कलम 18 मध्ये पाहिलं, 19 मध्ये पाहिलं, तसंच तुमचं कलम 20 जे आहे ते सुद्धा बनलेलं आहे. रिझन पण तुम्हाला माहिती आहे की जे असंघटित कामगार आहेत त्यांना केंद्राचे नियम आपल्याला लावायचे आहेत, म्हणून आपण कलमांमध्ये त्यांचं इन्क्लुजन जे आहे ते केलेलं आहे. पुढे आहे कलम 20 मध्ये कशाबद्दल दिलेलं आहे, तर महिला कामगारांना ज्या प्रसूती रजा कायदा जो आहे 1961 लागू करण्यासाठी कलम 20 तुम्हाला दिलेला आहे. माथाडी क्षेत्रामध्ये भरपूर प्रमाणात महिला ज्या असतात त्यासुद्धा काम करतात, त्यांची सुद्धा नोंदणी झालेली असते, म्हणून आपण काय म्हणतो त्यांना, नोंदणीकृत महिला कामगार असं आपण त्यांना म्हणत असतो. आता महिला जे कामगार असतात त्यांना मॅटर्निटी बेनिफिट मिळावेत यासाठी काय असेल, राज्य सरकार अधिसूचना काढून हा जो कायदा आहे त्यांना लागू करू शकतं. हे तुम्हाला कलम 20 मध्ये पाहायला भेटतं. पुन्हा एकदा रिपिटेशन काय असेल, ह्याच्यामध्ये मालक कोण असेल, जर बोर्डाकडून पेमेंट निघत असेल तर बोर्ड मालक आहे. ओके. जर बोर्डाकडून पेमेंट निघत नसेल तर त्यांचा जो मूळ मालक असेल तो याच्यामध्ये मालक असणार आहे. आणि समजा तुम्हाला तपासणी करायची आहे की एखादी महिला तिला मॅटर्निटी बेनिफिट भेटलेला आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं असेल, तर त्यावेळेस ते चेक करण्याचा अधिकार आपला जो माथाडी इन्स्पेक्टर आहे त्यालाच असणार आहे. ओके. कलम 20 जे आहे प्रसूती रजा कायदा 1961 मंजूर करण्याचा जो अधिकार राज्य सरकारला भेटतो तो कलम 20 च्या अन्वये भेटत असतो. तिघी कायदे क्लिअर झाले. 18, 19 आणि 20 कलम जे आहेत ते का दिलेले आहेत ते तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे की जेव्हा हा अधिनियम बनत होता त्यांनी का विचार केला असेल की 18, 19, 20 टाकायचं आहे. तर 18, 19, 20चं एकदम सिंपल आहे. हे असंघटित कर्मचारी आहेत, त्यांना पर्टिक्युलर गोष्टी भेटल्या पाहिजे म्हणून कलम 18, 19 आणि 20 या अधिनियमात टाकले गेलेले आहेत. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता आपल्याला कलम क्रमांक 21 जे आहे आणि कलम क्रमांक 22 जे आहेत त्यातल्या तरतुदी कशा पद्धतीने वर्क करतील ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी पुन्हा एकदा आपण कुठे जाणार आहोत, नरडाणा MIDC मध्ये आपण गेलेलो आहोत. ओके. नरडाणा MIDC मध्ये आपण गेलेलो आहोत कलम क्रमांक 21 साठी. आता मी याच्यामध्ये कोण होतो, मी याच्यामध्ये होणार होतो मालक. आणि समजा माझ्याकडे 50 मजदूर आहेत, 50 माथाडी कामगार आहेत, ते माझ्याकडे ऑलरेडी 20 वर्षापासून कामाला होते. 20 वर्षापासून ते माझ्याकडे काम करत होते 50 मजदूर. ओके. आता माझ्याकडे ते 20 वर्षापासून कामाला होते, तर मी त्यांच्यासाठी एक प्रथा लावलेली होती. ती प्रथा काय होती, ते माझ्याकडे वर्षभर काम करत होते, 12 महिने काम करत होते. तर मी काय करायचो, जेव्हा दिवाळी यायची तेव्हा त्यांना काय करायचो, एका महिन्याचा बोनस जो होता तो त्यांना प्रोव्हाइड करायचो, प्रत्येक वर्षी करायचो. ते माझ्याकडे 20 वर्षापासून कामाला होते, मी हा नियम टाकलेला होता त्यांना. मग नरडाणा MIDC मध्ये आता माथाडी बोर्ड जे आहे ते स्थापन झालं आणि सरकारने माथाडी योजना तिथं लागू केली. माथाडी योजना नरडाणा MIDC साठी लागू केली, माझ्या उद्योगासाठी लागू केली. आणि सरकारने या योजनेमध्ये सांगितलं की प्रत्येक मालकाने 15 दिवसांचा जो बोनस आहे तो या कामगारांना प्रोव्हाइड करावा असं लागू केलं. आता तर कलम 21 नुसार माथाडी जी योजना लागू केलेली होती त्याच्यामध्ये 15 दिवसांचा बोनस भेटत होता. आणि मी जेव्हा माथाडी योजना लागू करत नव्हतो तेव्हा मी जे नोकर होते त्यांना एका महिन्याचा बोनस देत होतो. याच्यामध्ये नुकसान कोणाचं झालं, जे माझ्याकडे माथाडी कामगार होते त्यांचं नुकसान झालेलं आहे 15 दिवसांचं. तर आता हे जे सर्व मजूर आहेत ते नवीन माथाडी योजनामध्ये जरी आलेलं असेल तरी त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून कलम 21 दिलेला आहे. त्या कलम 21 नुसार त्यांना जी योजना फायदेशीर आहे त्या योजनेचाच फायदा ते जे माथाडी कामगार असतील ते घेऊ शकतील. म्हणजे त्यांना
सरकार सांगते 15 दिवस बोनस द्या आणि आम्ही देतोय 1 महिन्याचा बोनस, तर त्या पर्टिक्युलर माथाडी कामगारांना 1 महिन्याचाच बोनस भेटेल. नुकसान होणारी योजना आपण लागू करू शकणार नाहीत. ओके. दुसरी गोष्ट, आता दुसरी कंडिशन याच्यात सांगतो. समजा मी मालक आहे, ओके, मी त्यांना 1 महिन्याचा बोनस देत होतो, सरकारने सांगितलं 15 दिवसांचा बोनस द्या. तर मी असं सुद्धा मजुरांना सांगू शकत नाही की सरकारने मला 15 दिवसाचा बोनस द्यायचा लावलेला आहे, तर मी तुम्हाला 15 दिवसाचा बोनस देईल. हे असं मी करू शकणार नाही. कलम 21 मध्ये क्लिअर सांगितलेले आहेत, जर एखादी माथाडी योजना लागू झाली पण त्याच्या आधी अशी योजना असेल जी या माथाडी योजनापेक्षा चांगलं बेनिफिट देत असेल, तर ती जुनी प्रथेची जी योजना आहे ती त्या माथाडीसाठी लागू असणार आहे. आता तिसरी कंडिशन सांगतो. मालकाकडून झाली की मी कोणती योजना लागू देणार आहे, जी जुनी योजना होती जिच्यामध्ये माथाडी लोकांना चांगला बोनस भेटत होता, ती योजना मी लागू दिली. आता कामगार आले, कामगारांनी सांगितलं की सर तुम्ही आम्हाला 1 महिन्याचा बोनस तर देतच होते, ते तुमचं रेग्युलर होतं, परंतु माथाडी योजनेनुसार आम्हाला 15 दिवसांचा बी बोनस द्यायचा आहे, म्हणजे असं तुम्ही आम्हाला 1.5 महिन्याचा बोनस द्या, असं जर त्यांनी सांगितलं तर ते मी ॲक्सेप्ट करू शकत नाही. एक तर त्यांना जुनी योजना लागू असेल, एक तर त्यांना नवी योजना लागू असेल, दोघी फायदे ते एकाच वेळी घेऊ शकणार नाहीत, असं तुम्हाला कलम क्रमांक 21 मध्ये दिलेलं आहे. सिंपलची गोष्ट आहे, जे फायद्याचं आहे ती एकच योजना ते माथाडी कामगार घेऊ शकतील. हे तुम्हाला कलम क्रमांक 21 मध्ये दिलेलं आहे. ओके. आता कलम क्रमांक 22 मधलं काय आहे ते आपण पाहूया. पुन्हा एकदा नरडाणा MIDC मध्ये आपण कलम क्रमांक 22 साठी जाऊ. आता या नरडाणा MIDC मध्ये समजा एक ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट जे असतात, ऑनलाईन जे असतात, त्यांनी काय केलं, त्यांनी एक गोदाम ओपन केलं. ओके, अशा पद्धतीचं गोदाम ओपन केलं आणि तिथं त्यांनी हमाल लावले. काय लावले? हमाल लावले. आणि त्यांनी काय केलं की आपलं थोडंसं आधुनिक आणि मोठं गोदाम आहे, तर या हमालांना काय केलं, त्यांनी परमनंट करून टाकलं. ओके, परमनंट करून टाकलं आणि सांगितलं की तुम्हाला आम्ही परमनंट करत आहोत, तर तुम्हाला 30,000 रुपये महिना पेमेंट देऊ, त्याच्यानंतर PF पण देऊ, त्याच्यानंतर इन्शुरन्स पण देऊ, त्याच्यानंतर AC कॅन्टीन या सगळ्या सुविधा आम्ही तुम्हाला देणार आहोत. तुम्ही फक्त हमाल म्हणून काम करा, तुम्ही परमनंट आहात, तुम्हाला सगळ्या सुखसुविधा आम्ही देऊ. आता माथाडी योजना पुन्हा एकदा नरडाणा MIDC मध्ये लागली आणि माथाडी योजना जी आहे तिचं प्रमुख उद्दिष्ट काय होतं, जे असुरक्षित कर्मचारी आहेत, ओके, आणि जे शोषित कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी आपण माथाडी योजना लागू करतो. परंतु आता माथाडी योजना पूर्ण नरडाणा MIDC मध्ये लागलेले आहे, तर ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टचं जे गोदाम आहे त्याच्यासाठी सुद्धा ते लागणार आहेत. पण जर ऑब्झर्व केलं, माथाडी योजनामधले जे फायदे आहेत त्याच्यापेक्षा या हमालांना जे फायदे भेटत आहात ते सर्वात चांगले फायदे भेटणार आहात. अशा वेळेस जी आपली ॲमेझॉन कंपनी होती किंवा फ्लिपकार्ट कंपनी होती, ती काय करेल, राज्य सरकार जे असेल, राज्य सरकार त्यांना एक ॲप्लिकेशन करेल आणि सांगेल की आम्ही जे कामगार आहेत, आमच्याकडे जे हमाल आहेत, त्यांना तुमच्यापेक्षाही चांगले फायदे देत आहोत, त्यामुळे आम्हाला काय करा, या माथाडी जी योजना तुम्ही लागू केलेली आहे तिच्यापासून सूट द्या. आता अशा वेळेस शासन डायरेक्ट सूट देणार नाही. शासन काय करेल, राज्य सरकार त्यांचा प्रस्ताव घेईल आणि जे सल्लागार समिती आहेत त्यांच्याबरोबर डिस्कशन करेल आणि त्याच्यानंतर राजपत्रामध्ये नोटीस काढेल. राजपत्रात नोटीस काढलं, 1 महिन्याची ती नोटीस काढेल आणि सांगेल की आम्ही ॲमेझॉनचा जो गोदाम आहे त्यांच्यासाठी माथाडी योजना लागू करणार नाहीत आणि सांगेल की 1 महिन्याच्या मुदतीत ज्यांना पण आक्षेप आहेत त्या आक्षेप आम्हाला कळवा. आता हमाल होते त्यांना ऑलरेडी परमनंट केलेलं आहे आणि काही हमालांना वाटलं की थोडंफार चेंजेस व्हायला पाहिजे, किंवा काही हमालांना वाटलं की आम्हाला आक्षेपच नाही आहे, 1 महिना तुमचा कंप्लीट झाला, सर्व काही योग्य झालं, तर शासन काय करतं, जे ॲमेझॉनचं गोडाऊन आहे त्या गोडाऊनला काय सांगेल की तुम्हाला माथाडी योजना लागू नाही, तुम्ही चांगल्या पद्धतीने नोकरांना ट्रीट करत आहात, तर यांना तुमच्यासाठी माथाडी योजना लागू राहणार नाही. आता समजा अजून एक कंडिशन घेऊया की सरकारने सांगितलं की माथाडी योजना जी आहे ती ॲमेझॉनच्या गोडाऊनसाठी लागलेली नाही. ओके. आता हे जे शासनाने डिक्लेअर केलेलं आहे ते कायमस्वरूपी असेल का, तर नाही, ते कायमस्वरूपी असणार नाही. उद्या काय झालं, 8-10 महिने गेले आणि ॲमेझॉनने सांगितलं की आमच्या इथं जे माथाडी
जे हमाल मी ऑर्गनाईज केलेले होते त्यांचा पगार आता मी 10,000च करणार आहे आणि त्यांना कोणत्या सुखसुविधा देणार नाही. तर कलम 22मध्ये हे सुद्धा एक्सप्लेन केलेलं आहे की जर त्यांनी त्यांचं शोषण करणं चालू केलं तर कोणत्याही वेळेस त्यांनी जी माथाडी योजनामधून त्यांना सूट दिलेली होती ती कोणत्याही वेळी ते रद्द करू शकतात, असं कलम क्रमांक 22मध्ये दिलेलं आहे. दोघी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. कलम 21 सुद्धा एक्सप्लेन केलं आणि कलम 22 सुद्धा एक्सप्लेन केलं. आता पाहून घेऊया आपल्या नोट्समध्ये नेमकं काय दिलेलं आहे. तर कलम 21मध्ये इतर कायद्याखाली जे हक्क असतात ते अबाधित राहणे नियम आहे. समजा एखादा माथाडी कामगार अशा ठिकाणी काम करतोय जिथं त्याला माथाडी कायद्यापेक्षा अधिक चांगले फायदे जुन्या प्रथेनुसार किंवा करारानुसार किंवा कोणत्याही कायद्यानुसार आधीपासून मिळत आहेत. नाडान MIDCमध्ये मी त्यांना 1 महिन्याचा बोनस देत होतो. सरकारने सांगितलं 15 दिवसाचा बोनस, म्हणजे माझी योजना जी आहे ती चांगली होती. ओके, तर अशा वेळी काय होतं, माथाडी कायदा लागू झाला म्हणून त्याचे जे जुने चांगले फायदे आहेत ते हिरावून घेतले जाणार नाहीत, म्हणजे त्याचा 1 महिन्याचा बोनस कॅन्सल होणार नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की तो कामगार दोन्हीकडचे फायदे घेईल. असं होणार नाही की तो 1 महिन्याचा बोनस माझ्याकडून बी घेईल आणि 15 दिवसांचा जो बोनस आहे तो अजून एक्स्ट्रा घेईल. दोघी योजना ज्या आहेत ते त्याला लागू होणार नाही. त्याला या कायद्यातील त्याच प्रकारच्या फायद्याची मागणी जी आहे ती करू शकत नाही, म्हणजे तो दुहेरी फायदा त्याला घेता येणार नाही. एकच महिना जो आहे तो त्याला फायदा भेटणार आहे. कलम 21 क्लिअर झालं असेल तर कलम क्रमांक 22कडे जाऊया. कलम 22 मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे. कायद्यातून सूट कलम 22मध्ये मेन्शन केलेला आहे. राज्य सरकारला वाटले की एखाद्या आस्थापनेत किंवा कारखान्यात असंघटित कामगारांना माथाडी कायद्यापेक्षा जास्त किंवा त्याच्या एवढेच फायदे मिळत आहेत. ॲमेझॉनने काय केलं होतं, त्यांना 30,000 रुपये पेमेंट परत सगळे फायदे दिलेले होते. तर सरकार त्या मालकाला किंवा कामगारांना माथाडी कायद्यामधून सूट देऊ शकतो. सूट देण्याची कायदेशीर प्रोसिजर पाहिली होती. आधी काय करतं, सल्लागार समितीची जी सल्ला आहे तो घेईल, नंतर डायरेक्ट सूट देणार नाही, आधी नोटीस जारी करेल, नंतर लोकांकडून आक्षेप घेईल. 1 महिना उलटून गेल्यावर काय होईल, तर 1 महिना उलटून गेल्यानंतर अंतिम जी सूट आहे ती जाहीर करतं. सरकारला वाटलं तर ते सूट जे आहे ते कधीही रद्द जे आहे ते करू शकतं, असं कलम क्रमांक 22मध्ये तुम्हाला मेन्शन केलेलं आहे. आता आपण पुढचे जे कलम आहेत कलम 23 आणि 24 पाहूया. एकदम सिंपल कलम आहे, याच्यासाठी तुम्हाला एक्झाम्पलची गरज नाही. समजा माथाडी बोर्ड होतं, त्याचं काम जे आहे नीट चाललं आहे की नाही हे तपासण्यासाठी राज्य सरकार कोणत्याही व्यक्तीची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करू शकतं. एखादं माथाडी बोर्ड आहे त्याचं कामकाज नीट चालू आहे की नाही ते जर चेक करायचं असेल तर राज्य सरकारला अधिकार देण्यात आलेला आहे की कोणत्याही व्यक्तीची तो चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करू शकतं. आता हा अधिकारी आल्यानंतर सर्व कागदपत्र आणि देणं तुम्हाला बंधनकारक असणार आहे. या चौकशी अधिकाऱ्याला माथाडी कायद्याचे जे इन्स्पेक्टरचे आपण अधिकार पाहिलेले होते ते सर्व अधिकार या चौकशी अधिकाऱ्याला भेटणार आहेत. ते कलम 23मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. माथाडी बोर्डची चौकशी करायची आहे, तुम्ही चौकशी अधिकारी नेमा आणि त्याला इन्स्पेक्टरचे सगळे जेवढे अधिकार असतील ते कलम 23नुसार तुम्हाला देण्यात येत आहेत. सिंपलचं कलम आहे, जास्त एक्सप्लेनेशनची गरज नाही. कलम 24मध्ये काय दिलेलं आहे, माथाडी बोर्डाचं अधिक्रमण किंवा बरखास्ती. आता एक माथाडी बोर्ड होतं ते त्याचं काम करण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे, किंवा एखादं माथाडी बोर्ड आहे त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे किंवा त्यांनी मनमानी कारभार केलेला आहे, तर असं माथाडी बोर्डला बरखास्त करण्याचा जो अधिकार आहे तो संपूर्णपणे कोणाला दिलेला आहे, राज्य सरकारला दिलेला आहे. आता बोर्ड बरखास्त करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला 2 कारणं जे आहेत ते महत्त्वाचे ठरतील. पहिलं जे कारण आहे तो आपलं काम करण्यात असमर्थ असेल, आणि दुसरं जे कारण आहे त्याने कर्तव्यात कसूर केलेला आहे किंवा अधिकाराचा त्याने गैरवापर केलेला आहे. जर हे 2 कारणं तुमच्याकडे असतील तर तुम्ही कोणतंही माथाडी बोर्ड बरखास्त करू शकतात, आणि तेव्हा तुम्ही राज्य सरकार असणार आहात. राज्य सरकारला क्लिअरली अधिकार आहे की कोणत्याही माथाडी बोर्डला ते काय करू शकतात, बरखास्त करू शकतात. पण त्याचे कारणं तुम्हाला 2 पाहायला भेटतील. एक तर ते कामच नाही करत असतील, एक तर ते डिफॉल्टर असतील. ओके, जो दुसरं कारण असेल, दुसरं कारण काय होतं, अधिकारांचा गैरवापर. आणि सरकारने सांगितलं की एक पर्टिक्युलर माथाडी बोर्ड आहे ते त्यांचा अधिकारांचा गैरवापर करत आहेत, आणि त्या कारणावरून सरकारला त्यांचं बोर्ड बरखास्त करायचं असेल तर त्यांना डायरेक्ट कारवाई करता येणार नाही.
सगळ्यात आधी काय करेल, त्या बोर्डाला ते कारणे दाखवा नोटीस जी आहे ती पाठवतील आणि त्यांचं जे स्पष्टीकरण आहे, त्या बोर्डाचं जे स्पष्टीकरण आहे ते ऐकून घेतील. आता पर्टिक्युलर बोर्ड जे आहे ते बरखास्त तुम्ही करून टाकलं. ओके. आणि पर्टिक्युलर बोर्ड जर बरखास्त केलं तर नवीन बोर्डसाठी किती महिन्यांची मुदत दिलेली आहे आपल्याला? 12 महिन्यांची मुदत दिलेली आहे. 12 महिन्यांच्या आत नवीन बोर्ड तुम्हाला स्थापन करणं गरजेचं असणार आहे. राज्य सरकार 12 महिन्याच्या आत नवीन बोर्ड स्थापन करेल. जर काही अडचण आली तिथं की नवीन बोर्ड स्थापन करण्यासाठी काही अडचण आली तर अजून जी मुदत आहे आणखी 6 महिन्यांनी आपण वाढवू शकतो. म्हणजेच एकूण जी कमाल मर्यादा जी आहे ती तुम्हाला 18 महिने पाहायला भेटेल. 12 महिन्याच्या आत तुम्हाला नवीन बोर्ड स्थापन करायचा आहे. अडचण आली तर अजून हा 6 महिन्याचा कालावधी वाढू शकतो. अशा पद्धतीने टोटल 18 महिने तुम्ही घेऊ शकता. राज्य सरकार 18 महिन्यामध्ये नवीन बोर्ड जे आहे ते 100% स्थापन करेल. एखादं बोर्ड जर बरखास्त झालं तर काय होऊ शकतं? तर बोर्डाचे जेवढे सदस्य आहेत अध्यक्षांसहित त्यांना तात्काळ पदावरून दूर केलं जातं. बोर्डाचे सर्व अधिकार राज्य सरकार किंवा सरकारने नेमलेला जो अधिकारी असतो तो वापरत असतो. आता बरखास्त एखादं बोर्ड झालेलं असेल आणि बोर्डाकडे 2 करोड रुपये असतील तर हे 2 करोड रुपये जे आहेत ते कोणाकडे जातील? तर बोर्डाचा जो फंड आहे 2 करोड रुपये तो राज्य सरकारकडे जाईल. ओके. राज्य सरकारकडे तो जमा होईल आणि जेव्हा नवीन बोर्ड स्थापन झालं तेव्हा ही जी मालमत्ता आहे ती पुन्हा राज्य सरकार बोर्डाला परत करणार आहे. तिघी गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असतील. 12 महिन्यांची गोष्ट लक्षात ठेवायची, 6 महिन्यांची गोष्ट लक्षात ठेवायची. जेव्हा बरखास्त होतं तेव्हा पैशांचं काय केलं जातं? पहिले राज्य सरकारकडे जमा करतात, नवीन बोर्ड स्थापन केल्यानंतर पुन्हा ते रिटर्न करण्यात येतात आणि हे तुम्हाला कलम क्रमांक 24 पाहायला भेटेल. माथाडी बोर्डाचं अधिक्रमण आणि बरखास्ती जे आहे ते तुम्हाला या कलमामध्ये पाहायला भेटेल. कलम क्रमांक 25 एकदम चांगलं आहे, एकदम भारी आहे, मला आवडलं कलम हे. मी मालक होतो. ओके. माझ्याकडे 20 माथाडी कामगार जे होते कामाला होते आणि 21वा माझ्याकडे माथाडी कामगार आला. आता मला काय करायचं, या कामगाराला माथाडी बोर्डाचे जे नियम आहेत ते लागूच द्यायचे नाहीत. मग मी काय केलं, यांच्याकडून लिहून घेतलं आणि त्या माथाडी कामगाराकडून लिहून घेतलं की मी माझ्या मर्जीने माथाडी कायद्याचे सर्व हक्क आणि फायदे सोडत आहोत. ओके. तर असा मी 21वा कर्मचाऱ्याकडून असा करार करून घेतला. तर अशा वेळेस काय होईल? तर अशा वेळेस कायद्याच्या नजरेमध्ये काय असेल ते असा कोणताही जो करार आहे किंवा सहमती आहे ती शून्य किंवा बेकायदेशीर असणार आहे. व्हॉइड अँड ऑफ नो इफेक्ट अशी मी कोणाकडूनच लिहून घेऊ शकत नाही की पर्टिक्युलर कर्मचारी हा त्याचे हक्क सोडत आहे असं लिहिता येणार नाही. ओके. याचा अर्थ आहे कामगार स्वतःच्या मर्जीने किंवा मालकाच्या दबावाखाली कायद्याने दिलेले जे हक्क आहेत आणि सवलती आहेत नाकारू शकत नाही किंवा सोडून देऊ शकत नाही. सिंपलची गोष्ट आहे. गव्हर्नमेंट तुम्हाला काहीतरी हक्क देतं आहे, काहीतरी सवलती देतं आहे आणि एखादा कर्मचारी बोलला की मला हक्क आणि सवलती नको, मला हे अजिबात नको, तर असं करता येणार नाही. कलम 25 ते मेन्शन केलेलं आहे. आता तुम्हाला ऑलरेडी एक गोष्ट माहिती आहे की या कायद्याच्या एंडमध्ये एक अनुसूची दिलेली आहे आणि अनुसूचीमध्ये वेगवेगळे उद्योग जे आहेत ते दिलेले आहेत. ओके. तर या अनुसूचीमध्ये बदल करण्याचा जो अधिकार आहे जो राज्य सरकारला भेटतो तो कलम क्रमांक 26 भेटतो. ओके. तर राज्य सरकारला कोणकोणते अधिकार देण्यात आलेले आहेत या अनुसूचीमध्ये? एखादा उद्योग राज्य सरकार ॲड करू शकतो किंवा एखादा उद्योगमध्ये तो सुधारणासुद्धा मॉडिफाय जे आहे ते करू शकतो. आणि हे करण्यासाठी कशी प्रोसिजर आहे? जर समजा एखादा नवीन उद्योग राज्य सरकारला वाटत असेल की त्यांनी या पर्टिक्युलर अनुसूचीमध्ये ॲड करायचा, मग राज्य शासन काय करतं? एक राजपत्रामध्ये अधिसूचना जी आहे ती काढतं. अधिसूचना काढल्यानंतर 3 महिन्यांची नोटीस जी आहे ती बजावत असतो. 3 महिन्यांची नोटीस झाल्यानंतर तो जो उद्योग आहे तो या अनुसूचीमध्ये ॲड होऊन जातो. ओके. सिंपलची गोष्ट आहे. राज्य सरकारला अनुसूचीमध्ये एखादा उद्योग ॲड करायचा असेल किंवा एखादा उद्योगाला मॉडिफाय करायचा असेल तर सिंपल तो काय करेल, राजपत्रामध्ये अधिसूचना काढतो आणि अधिसूचना काढल्यानंतर किमान 3 महिन्यांची तो नोटीस जारी करतो. नोटीस जारी केल्यानंतर तो जो नवीन रोजगार आहे या कायद्याच्या कक्षेमध्ये येणार आहे. कलम 26 हे दिलेलं आहे. फास्ट घेण्याचं एकदम रिझन याच्यासाठी काय एक्सप्लेनेशन लागेल? ओके. हे डायरेक्ट स्ट्रेट आहे
की ॲड करायचं असेल, रिव्ह्यू करायचं असेल तर डायरेक्ट तुम्ही काय करा, 3 महिन्याची अधिसूचना जाहीर करून द्या. कलम 27कडे जाऊया. आता कलम 27 आणि 27A याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घेताना पुन्हा एकदा आपण एक्झाम्पलच्या माध्यमातून हा जो गुन्हा आहे तो आपण समजून घेऊया. समजा नरडाणा MIDC आहे आणि या नरडाणा MIDCमध्ये एक ट्रान्सपोर्ट कंपनी ओके, आणि त्यांनी ट्रान्सपोर्ट व्यवसाय सुरू केलेला आहे. मालकाने काय केलं, त्याच्या गोदामामध्ये माथाडी कामगार जे आहेत ते लागू केलेले आहेत. माथाडी कामगार जे असतील ते त्यांनी लावलेले आहेत. ओके, माथाडी कामगार त्यांनी लावले, परंतु या माथाडी कामगारांची त्यांनी नोंदणी जी आहे ती बोर्डामध्ये केली नाही. नोंदणी काय केली, त्यांनी केली नाही. आणि त्यांचा जो PF आहे तो PFसुद्धा त्या मालकाने बुडवलेला आहे. ही कंडिशन क्लिअर झाली. एक ट्रान्सपोर्ट कंपनी होती, तिथं माथाडी कामगार लावले, माथाडी कायद्यानुसार त्यांची नोंदणी केली नाही, त्यांचा PFसुद्धा त्यांनी जमा केलेला नाही. आता इन्स्पेक्टरला समजलं, तुम्ही इन्स्पेक्टर होते ओके, तुम्हाला समजलं की अशी पर्टिक्युलर कंपनी आहे. मग इन्स्पेक्टर काय करतो, इन्स्पेक्टर सरळ कामगार न्यायालयामध्ये जातो. कामगार न्यायालय जे आहे त्याच्यामध्ये गेलेला आहे. कामगार न्यायालयाने त्याच्यावर केस केली. आता कोर्टाने काय केलं, हा जो मालक होता त्याच्यावर दंड ठोकवला. आणि दंड किती ठोकू शकतो कोर्ट, तर 5 लाखपर्यंत त्याच्यावर दंड जे आहे ते ठोकवू शकतो. आता 5 लाख दंड ठोकवला तो त्याला भरणंच आहे ओके, परंतु कोर्टाचा आदेश आला आणि कोर्टाचा आदेश आल्यानंतर सुद्धा त्याने त्या मजुरांची नोंदणी केली नाही, PFसुद्धा जमा केला नाही. आणि असं किती दिवस केलं, तर 10 दिवस केलं. किती दिवस, 10 दिवस केलं. तर नियमानुसार त्या मालकाचा अंतिम दंड कसा असेल, तर 5 लाख रुपये तर त्याला भरायचेच आहेत, परंतु वरचे जितके पण दिवस झाले असतील, वरचे दिवस किती झाले त्याचे, 10 दिवस झाले, तर प्रत्येक दिवसासाठी त्याला 5,000 रुपये जो दंड आहे तो आकारावा लागेल. म्हणजे त्याला टोटल दंड लागणार आहे 5,50,000 रुपये त्याला दंड लागणार आहे. आणि हे तुम्हाला कलम 27मध्ये पाहायला भेटेल. ओके, अशा साठी दंड जो आहे तो तुम्हाला कलम 27मध्ये पाहायला भेटेल. आता 27A जो आहे तो 2023च्या कायद्यानुसार टाकलेला आहे. इथं सुद्धा एक कंडिशन आपण घेऊया. एक पर्टिक्युलर ट्रान्सपोर्ट कंपनी आहे नरडाणा MIDC मधली ओके, त्याच्यावर सुद्धा इन्स्पेक्टर जो होता तो केस करणार आहे. त्याला समजलं वरचीच कंडिशन जी होती त्याच्यानुसार इन्स्पेक्टर काय आहे त्याच्यावर केस करणार आहे, ते मालकाला समजलं. आता मालकाने जे केलेलं होतं ते त्याला माहितीच नव्हतं ओके, त्याला माहितीच नव्हतं की अशा गोष्टी करायच्या असतील, त्याला त्याची चूक समजली. मग हा मालक काय करतो, केस टाकण्याच्या आधीच मालक जाणार आहे माथाडी बोर्डाकडे. माथाडी बोर्डाकडे गेला ओके, मालकाला काय वाटलं की या भाऊने माझ्यावर केस टाकली, इन्स्पेक्टरने केस जर टाकली तर मला टोटल 5 लाखाचा दंड जो आहे तो लागणार आहे. मग तो माथाडी बोर्डाकडे गेला आणि तिथं सांगितलं की माझी चूक झालेली आहे, मला केस जी आहे ती कोर्टात न्यायची नाही, आपण काय करू, तडजोड करू. आपण काय करू, तडजोड करू. तर अशा वेळेस कायद्यातला जो कमाल दंड आहे, कायद्यातला कमाल दंड तुम्ही 5 लाख आहे, तर या 5 लाखाच्या 50% तो मालक भरून त्याची जी केस आहे ती आपण मिटवू शकतो. त्याला किती पैसे भरायचे आहेत या कंडिशनमध्ये, 2.5 लाख रुपये. 2.5 लाख रुपये भरायचे आहेत. आता मालक काय करेल, ही 2.5 लाख रुपये जी रक्कम आहे ती बोर्डाच्या खात्यामध्ये जमा करतो ओके. आणि जो माथाडी बोर्डाचा अध्यक्ष आहे तो कामगार न्यायालयात लेखी कळवतो की आमची तडजोड झालेली आहे, तो जो मालक आहे त्याला तुम्ही दोषमुक्त करा आणि विषय इथं संपणार आहे. तडजोड, गुन्ह्याची तडजोड जो असेल ते कलम 27A अंतर्गत जमा केलेला आहे. आता काय झालं, हा मालक थोडासा कनिंग होता. त्याने काय केलं, 5 लाख रुपये दंड 5 लाख रुपये जी दंडाची रक्कम येत होती ती टाळण्यासाठी त्याने 2.5 लाख रुपये भरून मोकळा झाला. कनिंग होता थोडासा. मग समजा कंडिशनमध्ये समजा हे झालं त्याचं जानेवारी 2024मध्ये त्याने काय केलं, 2.5 लाख रुपये भरून तडजोड करून घेतलेली होती. नंतर जानेवारी 2026मध्ये सेम त्याने असंच केलं. म्हणजे त्याने वरचीच कंडिशन होती, त्याने लेवी भरली नाही किंवा जे नोंदणी होती ती केली नाही. म्हणजे 2 वर्षाच्या गॅपमध्ये त्यांनी पुन्हा जो काम आहे ते पुन्हा केलेलं आहे. परत 2.5 लाख रुपये घेऊन आला, चालेल का?
तर अशा वेळेस जेव्हा त्याचं 2च वर्षामध्ये त्याने असं कांड केलेलं असेल तर अशा वेळेस अध्यक्ष जो आहे तो तडजोड करणार नाही, तडजोड करणार नाही। याच्यासाठी त्याला 3 वर्षाचा गॅप जो आहे तो असणं आवश्यक आहे। 3 वर्षाच्या आत जर त्याने परत तडजोड करायला आला तर अध्यक्ष अशा वेळेस तडजोड करणार नाही, त्याला न्यायालयात पाठवेल आणि न्यायालय त्याला 5 लाखाचा दंड जो आहे तो पुन्हा भरायला सांगेल। 5 लाखाचा दंड असेल तो त्याला पुन्हा भरावा लागेल। वेगळी कारवाई सुद्धा न्यायालय करणार आहे। समजलं तुम्हाला? 2 वर्षामध्ये जर त्याने रिपीट केलं तर चालेल का? नाही। 3 वर्षापेक्षा जास्त कालावधीनंतर रिपीट केलं तर आपण तडजोड करू शकतो, पण 3 वर्षाच्या आत असेल तर आपण तडजोड करायची नाही। अशा वेळेस त्याला न्यायालयात पाठवायचं आणि 5 लाख रुपये दंड किंवा त्याच्यापेक्षा अधिक शिक्षा त्याला आकारायची आहे। तर हे 27A मध्ये लिहिलेलं आहे। काय लिहिलेलं आहे ते आपण पुन्हा एकदा चेक करूया। पुन्हा एकदा सांगतो, वरती जे मी बोललेलो होतो 27(1)(a) आहे बरं का, 27(1)(a) आहे। ओके, 27A सुद्धा एक्सप्लेन करतो, परंतु 27(1)(a) आहे ते लक्षात राहू द्या। कलम 27 मध्ये काय दिलेलं होतं आपण पुन्हा रिवाइज करूया। कलम 27 मध्ये गुन्ह्यासाठी सर्वसाधारण दंड जो आहे त्याच्याबद्दल दिलेला आहे। कुठे शिक्षा होईल? कामगार न्यायालयात किंवा औद्योगिक न्यायालयाद्वारे त्या व्यक्तीवर शिक्षा होणार आहे। दंडाची रक्कम पूर्वी दंड फक्त 500 रुपये होता, 2023 नंतर तो 5 लाख रुपये करण्यात आलेला आहे। गुन्हा जर चालूच ठेवला तर प्रत्येक दिवसासाठी 5,000 रुपये अतिरिक्त दंड आहे। पूर्वी काय होता? 100 रुपये प्रति दिवस होता। ओके, तर 27 क्लिअर झालं। 27(1)(a) मध्ये आपण गुन्ह्याची तडजोड पाहिली। जिथं मी 27A बोलत होतो 27(1)(a) होतं, ज्याच्यामध्ये गुन्ह्याची तडजोड 2023ची नवीन तरतुदीनुसार ॲड करण्यात आलेला आहे। तडजोड काय? तर जर मालकावर कोर्टात केस सुरू झाली असेल किंवा होणार असेल तर मालक स्वतःहून अर्ज करतो, माझी चूक झाली, मी दंड भरायला तयार आहे, केस मिटवा, असा अर्ज केला त्याला म्हटलं जातं कंपाऊंडिंग, ज्याला तडजोड म्हटलं जातं। कोण मिटवू शकतं? संबंधित माथाडी बोर्डाचा अध्यक्षाकडे ही तडजोड येते आणि तो मिटवू शकतो। दंड किती भरावा लागतो? मी बोललो होतो त्याला 5 लाख रुपये, इकडच्या साईडने 5 लाख रुपये राहते, परंतु इकडच्या साईडने 2.5 लाख रुपये, म्हणजे 50% रक्कम जी आहे ती त्याला भरावी लागते। पैसा कुठं जातं? तर बोर्डाच्या प्रशासकीय खात्यामध्ये हा जो पैसा आहे 2.5 लाख रुपये तो जाणार आहे। तडजोड कधी होत नाही हे सुद्धा महत्त्वाचं आहे। जर त्या मालकाने तोच गुन्हा मागील 3 वर्षात पुन्हा केला असेल तर त्याला मागील 3 वर्षात शिक्षा झाली असेल तर तडजोडीचा जो फायदा आहे दुसऱ्यांदा भेटणार नाही। ओके, आता 27A जे मी वरती बोलत होतो ना 27A तो 1A होता, 27A वेगळा आहे। यासाठी पुन्हा एकदा कंडिशन देतो। एक पर्टिक्युलर फॅक्टरी आहे, तुम्ही इन्स्पेक्टर आहात, तिथं गेले, तुम्हाला वाटलं की हा जो मालक आहे त्याने काय केलं, बिचाऱ्यांचे PF बुडवलेले आहेत, कामगारांची नोंदणी केली नाही, लेवीज दिलेली नाही। ओके, मग हा जो मालक होता त्याला बेकार राग आला, एकदम खतरनाक राग आला आणि त्याने काय केलं, त्याने गेला तो पोलीस स्टेशनला आणि पोलीस स्टेशनला काय सांगितलं की माझ्या गोदामात एका जणाने घुसखोरी केली आहे, माझी सर्व महत्त्वाची कागदपत्र जी होती ती त्याने चोरून नेली आहेत। परंतु इन्स्पेक्टरने काय केलं होतं, कायद्यानुसार ती जप्त केलेलं होतं। ओके, तर कायद्यानुसार जप्त केलेलं होतं, तर अशा वेळेस आपला जो इन्स्पेक्टर होता त्याच्या कृतींना कायदेशीर संरक्षण मिळावे याच्यासाठी कलम 27A जो आहे तो देण्यात आलेला आहे। माथाडी बोर्डाचे अध्यक्ष, सचिव, इन्स्पेक्टर, राज्य शासनाचा कोणताही अधिकारी जेव्हा कायद्याची अंमलबजावणी करतात, म्हणजे गोदामावर धाड टाकणं, मालकाला दंड करणं, तेव्हा मालक त्यांच्यावर विनाकारण केस टाकू नये म्हणून हे संरक्षण जे आहे ते 27A माध्यमातून दिलेलं आहे। जर या अधिकाऱ्याने इन अ गुड फेथ म्हणजे सद्भावनेने किंवा कायद्याच्या कक्षेत राहून आपले कर्तव्य बजावले असेल तर त्यांच्यावर कोणतीही तुम्ही दिवाणी कारवाई, फौजदारी कारवाई किंवा इतर कायदेशीर कारवाई जी आहे ती करता येत नाही। म्हणजे हे जे पोलीस स्टेशन होतं त्याच्यावर कोणताही दिवाणी गुन्हा दाखल करू शकत नाही, फौजदारी दाखल करू शकत नाही किंवा इतर कायदेशीर कारवाई जी आहे तो 27A नुसार करू शकत नाही। म्हणजे इन्स्पेक्टर तुमचा काय झाला, सेफ झालेला आहे किंवा अध्यक्ष, सचिव जे असतील ते सेफ झालेले आहेत 27A अनुसार। ओके, तर 27A मध्ये 2023च्या सुधारणानंतर हा जो कायदा आहे मालकांसाठी खूप कडक झालेला आहे। आधी 500 रुपये दंड होते, आता 5 लाख रुपये भरावे लागतात। मग 2023 नंतर जो सुधारणा केली गेली होती त्याच्यामध्ये तडजोडची जी प्रोसेस होती ती ॲड करण्यात आलेली होती आणि त्याच्यात फक्त 50% दंड जो आहे तो भरला जातो आणि एक मार्ग जो आहे तो दाखवला गेलेला आहे। आता आपला कलम क्रमांक 28 असेल, या 28 मध्ये नियम बनवण्याचा जो शासनाचा अधिकार आहे तो मेन्शन केलेला आहे। ओके,
एखादं माथाडी बोर्ड आपण स्थापन केलं, माथाडी बोर्डाचे जे नियम आहेत ते कोण बनवेल याच्याबद्दल इन्फॉर्मेशन तुम्हाला या कलम 28मध्ये दिलेलं आहे. मला माहिती आहे लेक्चर जास्त लांब झालेलं आहे, परंतु पूर्ण लेक्चर ऐका, एकचदा कंप्लीट करा. वारंवार इकडं तिकडे दुसरीकडे लेक्चर पाहण्यापेक्षा हे आपलं लेक्चर कंप्लीट करा, म्हणजे तुम्हाला जास्त कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुम्हाला भेटेल आणि हा जो कायदा आहे तो तुमचा कंप्लीट होऊन जाईल. पुढच्या लेक्चरमध्ये आपण MCQ घेऊया. MCQ प्रॅक्टिस करत असताना तुम्ही जर हे नीट केलेलं असेल तर तिथले MCQ तुम्हाला सॉल्व्ह होतील आणि तुम्ही एकदम चांगला प्रतिसाद देत आहात, म्हणून मला दररोज व्हिडिओ टाकण्याची जी एक मोटिवेशन आहे ते भेटतंय. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट पण करा. कमेंट केल्यानंतर बरं वाटतं की विद्यार्थी पाहत आहेत आणि विद्यार्थी सिरियसली या लेक्चर सिरीजला घेत आहेत. ओके, एक्झाम जेव्हा जवळ येते तेव्हा पाहून काही फायदा नाही. आत्तापासूनच जर तुम्ही पाहिलं, आत्तापासूनच नोट्स वगैरे लिहून ठेवल्या तर तुम्हाला एक्झाममध्ये फायदा होईल. आणि इन्स्पेक्टरबद्दल मी तुम्हाला सांगितलं या लेक्चरमध्ये, तुम्हाला अजून मोटिवेशन भेटेल की आपल्याकडे एवढे अधिकार भेटणार आहेत. ओके, तर आता शेवटचं कलम आहे कलम 28. याच्यामध्ये दिलं आहे नियम कोण बनवतं. आता कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी, म्हणजे हा एवढा मोठा कायदा आपण पाहिला, तर त्याच्या अंमलबजावणी करण्यासाठी म्हणजे फॉर्म्स कसे असतील किंवा फी किती असेल, आवश्यक असलेले सर्व जे नियम आहेत ते कोण बनवेल, तर ते फक्त आणि फक्त राज्य सरकारला त्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. याच्यामध्ये बोर्ड नियम बनवणार नाही. जे अंतर्गत कामकाजचं काम आहे ते बोर्ड करेल, पण नियम जे आहेत ते राज्य सरकार बनवेल. पूर्वप्रसिद्धीची अट परस्पर लागू करता येणार नाही. सर्वात आधी काही केलं आपण, इतके नियम बनवले, इतक्या अधिसूचना काढल्या, आपण काय करायचो, पहिले आपण कच्चा मसुदाच तयार करतो. कच्चा मसुदा पूर्वप्रसिद्धीच्या हिशोबाने राजपत्रात टाकतो, नंतर लोकांच्या हरकती मागवतो आणि त्याच्यानंतरच आपण फायनल नियम जो आहे तो लागू करतो. ते कलम 28मध्ये दिलेलं आहे. म्हणून तर ही प्रोसेस होत होती. कच्चा मसुदा बनवायचा, लोकांच्या हरकती मागवायच्या आणि त्याच्यानंतरच पक्का मसुदा आपण तयार करत होतो. हे कलम 28मध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. ओके, आता राज्य शासनाने एखादा नियम बनवला किंवा योजना बनवली तर ती कसं होईल. सर्वात आधी राज्य विधिमंडळाचे जे 2 सभागृह आहेत आपल्याकडे, विधानसभा आणि विधान परिषद, त्याच्या दोघांसमोर ते ठेवलं जाईल. किती दिवस ठेवतील तर 30 दिवस त्यांना ठेवणार आहेत. हे 30 दिवस कसे भरले पाहिजे, एका अधिवेशनात किंवा सलग 2 अधिवेशनामध्ये मिळून हे 30 दिवस आपल्याला भरायचे आहेत. जर विधिमंडळाला वाटलं की नियम चुकीचा आहे तर ते त्यात बदल करू शकतात किंवा नियम जो आहे तो पूर्णपणे रद्द करू शकतात. शासनाचा विधिमंडळाचा निर्णय तुम्हाला कंपल्सरी ऐकावा लागणार आहे. आणि 28मध्येच अनुसूची जे आहेत त्या दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये कोणकोणत्या अनुसूचित रोजगार आहेत ते दिलेलं आहे. इथून प्रश्न फॉर्म होईल की असं तुम्हाला 4 ऑप्शन देतील की कोणता उद्योग तुमच्या अनुसूचीमध्ये आहे, कोणता उद्योग तुमच्या अनुसूचीमध्ये नाही. तर लक्षात राहू द्या, जिथं पण ओझं वाहनं, भरणं, शिवणं, सफाई करणं, मॅन्युअल काम जे असतील त्या सर्वांना या अनुसूचीमध्ये ॲड केलेलं आहे. लोखंड आणि पोलाद बाजार 100% अनुसूचीमध्ये आहे. कापड बाजार आहे. नंतर डॉक्स जे असतात, डॉक वर्क्स ॲक्टनुसार तिथले जे वर्कर आहेत, जे वर्कर डॉक्स वर्क्स ॲक्टनुसार आहेत त्या कामगारांना हा कायदा नाही. ओके, जे असंघटित आहेत तिथले डॉक्समधल्या लोकांनाच हा कायदा अप्लाय होणार आहे. किराणा बाजार, इतर बाजार आणि कारखाने जे कोणत्याही यादीमध्ये येत नाही ते या 5व्या नंबरमध्ये येतात. कारखान्यांचा ॲक्ट आहे. कारखान्यांच्या ॲक्टपासून ज्या लोकांना संरक्षण भेटत नाही ते लोक तुम्हाला इथं पाहायला भेटतील. ओके, नंतर रेल्वे यार्ड्स आणि गुड्स शेड, रेल्वे प्रशासनाने जर त्यांना नोकरीवर ठेवलेले नाही, फक्त जे खाजगी हमाल आहेत त्यांनाच लागू होणार आहे. म्हणजे रेल्वे प्रशासनाने समजा गट ड ची ॲड काढली, ओके, त्यांना सगळं भेटते तर ते या कायद्याखाली येणार नाही, परंतु जे खाजगी हमाल आहेत ते या कायद्याखाली तुम्हाला पाहायला भेटतील. सार्वजनिक वाहतूक वाहने, ट्रकमध्ये माल भरणं आणि उतरवणं जे असतील ते अनुसूचीमध्ये पाहायला भेटतील. भाजीपाला, कांदा, बटाटा बाजार जे आहे ते पाहायला भेटेल. कृषी उत्पन्न बाजार समित्या, ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्या 1963च्या कायद्यानुसार स्थापन झालेल्या आहेत त्यांच्यामधले जे हमाल आहेत त्यांना हा कायदा लागू असणार आहे. खोकं बनवणं, लाकूड बाजार याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ॲड केलेले आहेत. जे माथाडी कामगार इथं काम करतात ते सुद्धा वर्ग जे आहेत ते या कायद्याच्या अन्वये येणार आहेत. मिठागरं, मच्छीमारी उद्योग, धान्य गोदामांमधले जे काम करणारे आहेत, कांद्याच्या गोदामांमधले जे काम करणारे आहेत, ऊस तोडणे आणि वाहतूक कामगार महत्त्वाचं आहे. ऊस तोडणं, भरणं, ट्रॅक्टरमध्ये टाकणं या कामांसाठी 15वी एंट्री जी आहे ती नंतर जोडण्यात आलेली आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपले 28 जे कायदे आहेत ते कंप्लीट झालेले आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण MCQ पाहूया. PDF मी याच्यासाठी सध्या टाकत नाही आहे. तुम्ही आता इथपर्यंत आले आहेत तर मी तुम्हाला सांगतो काय झालं. यूट्यूबवरनं भरपूर लोकांनी क्लेम केलं
क्लेम म्हणजे त्यांनी सांगितलं की आमच्याकडे नोट्स आहेत, त्या नोट्स आम्ही 20 पेजमध्ये तुम्हाला हा पूर्ण कायदा आम्ही तुम्हाला समजून देऊ. मग मी जेव्हा नोट्स काढली, ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला इथं दाखवतो मी. ही जी नोट्स आहे, ही जी नोट्स आहे 136 पेजची आहे. 136 पेज का? याचं एकदम सिम्पल रिझन आहे. कायदा जर तुम्ही पाहिला तर कमीत कमी 20 ते 25 पेजेसमध्ये तुमचा कायदा कंप्लीट होऊन जातो. मी काय केलं, फक्त कायदा टाकला नाही, त्याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पलसुद्धा टाकलं. ओके. आणि या पूर्ण कायद्यावर जवळपास 400 MCQ या PDF आहेत. कायदा इतका इम्पॉर्टंट आहे की 4 ते 5 MCQ तुम्हाला या कायद्यामध्ये पाहायला भेटतील. कधी कधी याची संख्या 10सुद्धा होऊ शकते. मग 400 MCQ मी जर टाकले तर ऑलरेडी माझ्या PDFची साईज जी आहे ती 136 पेजेसची होऊन गेली. आता तुम्ही तुमचं मत मांडा की तुम्हाला हा जो कायदा आहे शॉर्टमध्ये पाहिजे का एकदम डिटेलमध्ये पाहिजे. जर तुम्हाला शॉर्टमध्ये लागत असेल तर मी हा कायदा तुम्हाला 15-20 पेजेसमध्ये टाकून पूर्ण टेलिग्रामला अपलोड करून देतो. जर डिटेलमध्ये पाहिजे तर मी पूर्ण PDF जी आहे ती टाकू देतो. याच्याने काय होईल, तुमचा कायदा कंप्लीटच होऊन जाईल. आणि हे जे MCQ, आता समजा मी 298 MCQ आहे, कामगार नुकसान भरपाई कायदा माथाडींना लागू आहे. जर त्या कामगाराचा पगार थेट माथाडी बोर्ड असेल तर त्याला नुकसान भरपाई कोण देईल? माथाडी बोर्ड देईल. तर असे जे MCQ असतील, तर एवढे MCQ मी ऑलरेडी काढलेले आहेत. तर हे MCQ तुम्हाला जर नसतील तर मी 15-20च्या स्वरूपामध्ये ही PPT अपलोड करून देतो. आणि जर नसेल की वाटतं की सर आम्हाला पूर्ण PPT द्या किंवा पूर्ण PDF द्या, तर डिटेलमधली PDF मी अपलोड करून देईन. तुम्ही खाली कमेंट करा, पाहूया ज्यांचे कमेंट जे आहेत ते जास्त आले त्यांच्यानुसार मी अपलोड करून देईन. ओके. नंतर हा एक कायदा झाला, सुरक्षा जो अधिकारीचा कायदा आहे तो जवळपास या कायद्याला पॅरलल आहे. तिथं मला एक्झाम्पल देण्याची गरज नाही किंवा मला कायदा कलम जे आहे ते एक्सप्लेन करण्याची गरज नाही. मी इतकेच जास्त टाईम याला एक्सप्लेन का केलं, कारण की दोघी एकमेकांना पॅरलल आहेत. इथली कन्सेप्टच तिकडं वापरली जाणार आहे. ओके. त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस राहतील, परंतु सगळ्या कन्सेप्ट इकडं वापरल्या जाणार आहेत. इकडं जर वापरल्या गेल्या तर हा माझा सुरक्षा रक्षकाचा कायदा 2 लेक्चरमध्ये कंप्लीट होऊन जाईल, पूर्ण एकदम व्यवस्थित. ओके. म्हणजे इकडून 5 प्रश्न आणि इकडून 5 प्रश्न, 10 प्रश्न तुमचे इकडंच या लेक्चरमध्ये होऊन जाईल. नंतर जे छोटे छोटे कायदे असतील 1-2 लेक्चरमध्ये आपण कंप्लीट करूया. जसं आपलं 8 किंवा 9 लेक्चर झाले तसं ॲपमध्ये आपलं ॲप आहे थिंक लाईक गुरु नावाचं ॲप आहे. ओके. थिंक लाईक गुरु नावाचं ॲप आहे. त्या ॲपमध्ये आपण टेस्ट सिरीज चालू करणार आहोत. टेस्ट सिरीज याच्यासाठी की कितीही वाचा तुम्ही, जोपर्यंत तुम्ही टेस्ट लावत नाही तोपर्यंत TCSला तुमचा फायदा होत नाही. सिम्पलची गोष्ट आहे. याच्या आधी मी भरपूर एक्झाम ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत. ITI इन्स्ट्रक्टरची घेतलेली होती, 162 पोस्ट होत्या आणि 162 पैकी 52 विद्यार्थी आपले सिलेक्ट झालेले होते. सगळं टेस्ट सिरीजच्या बदौलतच झालेले होते. ओके. त्याच्यानंतर आरोग्य सेवकचा आपण पेपर घेतलेला होता, त्याच्यामध्ये नोट्स आणि टेस्ट सिरीज याचा कोर्स होता. ओके. त्याच्यामध्ये टोटल आपले 482 विद्यार्थी सिलेक्ट झालेले होते. 482 भरपूर मोठा आकडा आहे. त्याच्यानंतर NMCCचा आपण कोर्स घेतला. NMCCमध्ये सुद्धा आता रिझल्ट लागलेले नाही, पण मला ऑलरेडी रिझल्ट माहिती आहे की कोणते विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत, एवढे चांगले मार्क त्यांना पडलेले आहेत. ते पण टेस्ट सिरीज आणि नोटच्या बदौलत गेलेले आहेत. तर तुम्हाला टेस्ट सिरीज लावणं मस्ट असेल. टेस्ट सिरीज आपण डिझाईन करून घेऊ. डिझाईन अशी की 30 डेज आणि पर डेला आपण 100 MCQ जे आहेत ते रटणार आहोत. 100 MCQ आपण रटूया, एकदम चांगलं रटायचं. तुम्हाला अनलिमिटेड असेल ते अनलिमिटेड तुम्ही सॉल्व करा. जोपर्यंत प्रत्येक टेस्टमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क येत नाही तोपर्यंत ती टेस्ट लावायची. आणि 2-3 हजार MCQ जर आपण कंप्लीट केले ना तर तिथलं आपला स्कोअर 35-40च्या घरात 100% येऊन लागेल. ओके. आणि टेक्निकलमध्ये जर तुम्हाला 35-40 प्रश्न जर तुमचे राईट येत असतील मग त्याच्यापेक्षा भारी गोष्टच नाही. ती टेस्ट सिरीजचं शेड्यूल मी तुम्हाला देऊन देईल. ओके. ते शेड्यूल दिल्यानंतर तिथे MCQ टेस्ट होतील आणि त्या ज्या टेस्ट आहेत ते तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. 30 डेज पर डे 100 MCQ आपल्याला सॉल्व करायचे. त्याचं जे शेड्यूल असेल ते मी तुम्हाला लावून देईल. तुम्ही अभ्यास करायचा आणि ते टेस्ट लावायच्या. नसतील अभ्यास झालेला डायरेक्ट पाठ करायचं, डायरेक्ट MCQ पाठ करायचे. बऱ्याच वेळेस आपण एवढ्या भरत्या घेतलेल्या MCQ जसा तसा नाही आहेत, परंतु तीच कन्सेप्ट तुम्हाला तिथं दिसेल. ओके. तर ती टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करा. जॉईन केल्यानंतर मी 199 रुपये त्याची फीस ठेवेल. ओके. कारण की 3000 MCQ ऑलरेडी प्रोव्हाइड करणं थोडंसं हेक्टिक होऊन जातं. नवीन MCQ शोधणं. काही MCQ तुम्हाला रिपीटसुद्धा पाहायला भेटतील. रिपीट का पाहायला भेटतील? कारण की कन्सेप्ट
जितक्या वेळेस तुम्ही रिपीट करणार तितक्या वेळेस ते तुमच्या डोक्यात येणार आहे. मी जनरली स्टार्टिंगला प्रमोशन करत नाही. स्टार्टिंगला प्रमोशन करून काय जे नॉन सिरियस कॅन्डिडेट असतात ते टेस्ट सिरीज लावून देतात. त्यानंतर लास्टपर्यंत कोणीच माझी टेस्ट सिरीज पूर्ण सॉल्व करत नाही. जे सॉल्व करतात त्यांचं काय राहतं, तेच सिलेक्ट होतात शेवटी. आणि इथपर्यंत या लेक्चरच्या एंड पॉईंटपर्यंत जे सिरियस पोरं असतात तेच पाहत असतात. म्हणून आपण जनरली लास्टला या गोष्टी ज्या असतात त्या एक्सप्लेन करत असतो. 199ची टेस्ट सिरीज असेल, परंतु कंडिशन आहे की 10 लेक्चर तरी माझे यूट्यूबला झाले पाहिजे. त्याच्यामुळे आपण थांबलेलो आहोत. जसं 10 लेक्चर झाले, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या, तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या, तर तुम्ही टेस्ट सिरीजमध्ये येऊ शकतात. नाही तर आत्ताच लावून घेतली आणि तिथले टेस्टमधले प्रश्नच तुम्हाला समजत नाही तर काही फायदा नाही. ओके, तर एंड करतो लेक्चर. लेक्चर जरी मोठं झालं असेल, तुम्ही पूर्ण टाईम साथ दिली त्याच्याबद्दल धन्यवाद.